चला, आज हाऊसफुल दिसते, एक्झाम झाली म्हणून करूया सुरुवात. की रिटायरमेंट मी घेऊ शिकवलेलं आलं होतं काही. ग्रुप बी, ग्रुप सी. ग्रुप बी बद्दल आपण बोललोय. ग्रुप सी बद्दल आता थोडंसं बोलूया पेपर बद्दल, की क्वेश्चन आले होते का, आपण जे काय केलं होतं रिव्हिजन केली होती. पेपर बघूया थोडंसं, मग नंतर आपण डिटेल चर्चा करू. ओके, बघूया. बाकीचा पेपर डिस्कस झाला असेल तुमचा, फक्त आपण कुठे जाऊया, इकॉनॉमिक्समध्ये जाऊया. पेपर म्हणेल मी थोडासा मॉडरेट होता. कसा होता? इझी पण नव्हता आणि डिफिकल्ट, आणि जसा पाहिजे तसाच होता. एकही क्वेश्चन मला असं वाटत नाही की एका दुसरा झाला तर रद्द, नाही तर कुठलाही होणार नाही. ओके, रमाबाई कोणत्या? पंडिता. सोपा क्वेश्चन होता. पंडिता हा पण सोपा होता. फक्त हे आपण शिकलोय की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मध्ये काही त्यांचा रोल नाही. सोपे होते. हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट होता. कसा होता? पण वरीलपैकी सर्व दिसलं की येऊन यायचं, काही नसेल सुचत तेव्हा. सोपा होता. रंगोबाबूची गुप्त. हा क्वेश्चन पेपर इझी होता. कसा होता हा क्वेश्चन पेपर? परत ग्रुप सी ला पण हा शब्द होता, सॉरी ग्रुप डी ला पण होता आणि ग्रुप सी, म्हणजे पेपर काढणार एकच आहे. ओके, कसं काढतं पेपर आपण म्हटलं होतं बघा. असे प्रत्येक प्रोफेसरकडनं असे क्वेश्चन मागवले जातात, क्वेश्चन बँक, तिथून त्यातले काय काढलं जातात, क्वेश्चन घेतले जातात. तो घेतला होता. आणि बघ एकच जोडी लागली असेल तरी तुम्हाला उत्तर भेटलं असतं. ज्यांनी ग्रुप बी अनालिसिस केलं असेल तर ग्रुप सी मध्ये हा क्वेश्चन चुकला नसेल. ओके, बी ला 1 किती ऑप्शन आहेत? PYQ म्हणजे कधीचा? याच वर्षीचा. नंदुरबार. कोणतं? एवढं सोपं होतं हे. इथे हा क्वेश्चन थोडासा काय आहे, डिबेटेबल आहे. मे बी हा थोडंसं चेंज होऊन वगैरे येईल. आता मागच्या वेळी मी मगाशीच म्हटलं होतं की एम लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? एम, मान्सून. आपल्या मुंबईमध्ये मान्सून टाईप आहे. कसं आहे? आणि विचारलंच आहे कुठे बघा, मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे कोकणात. मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे कुठे? आणि कोकणात काय दिसतो तुम्हाला? मान्सूनचा प्रकार आहे. ओके, AMW. AW आपल्याकडे कुठे माहिती नाही? AW, BS वगैरे. हा पण सोपा होता क्वेश्चन. इथे हे जर वेगळं काढलं कोणता, हा, तरी उत्तर भेटून जातं. ए नाही पाहिजे तुमच्या ऑप्शन मध्ये. काय नाही पाहिजे? बाकी भूताना नेपाळचा देशाचा शेजारी आहे का? नाहीये. ओके, अयोग्य विचारलेत की काय? चुकीची विचारलेत बघा. काय विचारलेले आहेत? चुकीची. सो अ आणि क. हा पण रिपीटेड आहे. लोकखनिज विचारलं होतं. काय डायरेक्ट इनडायरेक्टली विचारलं होतं. लोकखनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे? माहिती ना, गडचिरोली असं विचारलं होतं ग्रुप बी ला. ग्रुप सी ला काय विचारतायत? लोकखनिज कुठे आहे? उत्खनन क्षेत्र. तर कुठे असलं पाहिजे? सूर्याग्रह. सो बी ला 1. 2 ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहेत? 2. आपलं कुठून चालू होतोय? हे करंट आहेत का? हे करंटच आहे. आपण मी कधीतरी म्हटलं होतं हे बघून ठेवा. काय बघून ठेवा? हे किती आहेत? सकाळच्या मॉर्निंगच्या बॅचला आय थिंक बोललो होतो मी. हे तुम्हाला बोललो होतो हे बघून ठेवा. मॉर्निंगच्या बॅचला बोललो होतो. परवाच्याच लेक्चरला जेव्हा मी घेत होतो ना मंगळवारचं, की हे बघून ठेवा, विचारू शकत. मी त्यांना पहिली 5ची काय दिली होती? ट्रिक दिली होती. काय दिली होती? आणि किती लक्षात ठेवा. आणि तेच विचारलेलं आहे. किती आहेत? 70. आजूबाजूला बघायचं थोडंसं. ओके, आजूबाजूला काय करायचं थोडंसं. डायरेक्ट क्वेश्चन झालं असतं आपलं तिथे. चंबकेसी जॉग्राफी शिकवत असेल, हे छान होता क्वेश्चन. ओके, 25 किलोमीटर. हा, इथून आपलं चालू होतं इथून. ओके, कशावर क्वेश्चन विचारलेला आहे? पंचवार्षिक योजना. मी म्हटलं पंचवार्षिक योजना आपल्यासाठी काय आहे? महत्वाची आहे. 11वी 12वी. ओके, आणि हा जो विचारलं ते कुठे कितव्या आणि ह्याच्यामध्ये आहे? तर 11व्यामध्ये. कशामध्ये आहे? 11व्या. आपण 11व्या घेतले वार्षिक योजना. आता हे मी तुम्हाला शिकवलं होतं. ओके, काय शिकवलं होतं तुम्हाला? मॉनिटरी पॉलिसी. कोणती पॉलिसी? मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी. हे आपण डिस्कस केलं होतं. त्याला मौद्रिक नीती आणि काय म्हणतात? राजकोषीय नीती. ओके, सरकारची असते ती राजकोषीय नीती आणि RBIची असते ती मौद्रिक नीती. इथे म्हटलंय काय? कुणाची आहे इथे? सरकार.
मग सरकारची काय असते? फिस्कल पॉलिसी. आणि इथे काय आहे? हे स्टेटमेंट काय आहे? रॉंग. इथे काय पाहिजे होतं? फिस्कल. कारण का आहे कोणाची? ती गव्हर्नमेंट. इथे आरबीआय शब्द दिसतोय का कुठे? आरबीआय असं तर काय असतं? मॉनिटरी, मुद्रा, मौद्रिक नीती. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं काय आहे? जेएम केन्स वगैरे बरोबर आहे. आपण जे घेतलो आपण 14 वित्त आयोग वगैरे तुमच्या नोट्समध्येच असेल. कशामध्ये? आणि कोणती जोडी विचारली इथे? बरोबर जोडी ओळखा. आणि ऑप्शन काय आहेत का? आणि बरोबर जोडी एकच आहे, कोणती? आणि हे लिहून दिले तुम्हाला नोट्समध्ये वित्त आयोग शिकवताना. केसी नियोगी 14वा, 15वा आणि 16 आहे का नोट्समध्ये तुमच्या? आहे. मला दिलं असेल वित्त आयोग शिकवताना. काय शिकवताना? वित्त आयोग शिकवताना. बघा. वित्त आयोग बघा, वित्त आयोग. ही आपली परवाची मी म्हटलं ना, सेव्ह करून ठेवतो. काय करून ठेवतो? काय करून ठेवतो? हा. पॉवर्टीवर विचारलाय क्वेश्चन. कोणते 2 गट विचारला होता? आपलं नाही, आपण काही एवढे ज्योतिष नाही की काय विचारलं असेल, पण टॉपिक वित्त आयोगावर विचारलं, नाबार्ड. ग्रुप बी ला विचारलं होतं, इकडे पण विचारलं, स्थापना. ओके. एक नरसिम्हन कमिटी कोणती विचारली होती का? डायरेक्ट क्वेश्चन. एक एफआरबीएम ऍक्ट वगैरे लिहिलंय का मी कुठे? तुम्हाला लिहून दिलं होतं आय थिंक. एफआरबीएम ऍक्ट कोणतं? याच्यावर क्वेश्चन विचारलंय कशावर? मी एकच केली होती. काय याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो? आणि कधीच आहे माहिती ना? सर मध्ये सर काही चुकीचं बोलतायत. हे मागचेच आहे ना आपलं. मागच्याच लेक्चरची आपली काय आहे? पीडीएफ आहे सेव्ह केलेली. त्याच लेक्चरमध्ये शिकवताना मी तुम्हाला सांगत होतो की काय हे तुमचंच आहे का? तुम्हाला शिकवताना आहे का? तुम्हाला शिकवताना आहे. डिस्कस करत होतो पण नो हंगर, नो हंगर. पहिली पाच ते तुमचं नाही आहे का? मॉर्निंगचे आहे का? मग त्यांचा शिकवताना मी सांगत होतो त्यांना काय काय लक्षात ठेवा. तुम्ही नव्हतं? तुम्ही पण नव्हतात ना? बाकी कोण होते? परवा कमी होते त्या लेक्चरला. मग हे नव्हतं का त्याच्यामध्ये? हे नव्हतं मी तुम्हाला शिकवलं. आता हे हा शब्द होता, आता मी काय ऍड केलेलं नाही. डायरेक्ट जनधन योजना सांगितली होती की याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, आलेला आहे. नाबार्डवर क्वेश्चन येऊ शकतो, आलेला आहे. वित्त आयोगावर क्वेश्चन येऊ शकतो. कशावर क्वेश्चन येऊ शकतो? वित्त आयोग. आणि क्वेश्चन त्याच्यावर पण आलेला आहे. हे सकाळचं आहे आय थिंक सो. ठीक आहे. सो 14 वित्त आयोग तुमच्या नोट्समध्ये होता. ती जोडी काय आहे? बरोबर आहे. पुढे जाऊया. जनधन योजना. कोणती योजना? जनधन योजना. पॉझिटिव्ह कोणतं वाटतंय बघा इथे? वाढवली. काय वाढवली? अटी जोडल्या. हे असू शकतं का हो? सुधारणा केल्यात. काय केलेल्या आहेत? सुधारणा. मग तुम्हाला हे निगेटिव्ह वाटत नाही का? काय जोडल्या? अटी जोडल्या. विमा संरक्षण काय केलं? हे निगेटिव्ह वाटतं ना? विमा संरक्षण कमी करतील का वाढवतील? वाढवलं पाहिजे. मग हे गेलं स्टेटमेंट. निगेटिव्ह कुठे दिसते बघा ना? काय केली? अटी जोडल्या. काय केलं? निगेटिव्ह वाटते. इकडे काय बघा? वाढवली, ठेवली आणि काय केल्या? निगेटिव्ह आहे ना? पॉझिटिव्ह कोणतं केलं वाटते बघा? मर्यादा वाढवली, संरक्षण वाढवलं आणि वयोमर्यादा वाढवली. काय दिसत तिने? पॉझिटिव्ह. ते त्याचं काय आहे? उत्तर. नरसिम्हन कमिटी
डायरेक्ट क्वेश्चन कशा संदर्भात? बँकिंग संदर्भात. FRBM काय आहे? NKC. कशा संदर्भात आहे ते? NKC. आय थिंक ते मी तुम्हाला कमिटीचे पाठवलं नाही. नीती आयोगाची स्थापना कोणी म्हणावं नाही शिकवलं सर तुम्ही, मी रिटायरमेंट घेईन आजच. नीती आयोगाची स्थापना कधी? 1 जानेवारी 2015. नाही का शिकवलं आपण हे? कोणत्या समिती संबंधित आहेत? केलकरचा काय संबंध आहे का हो? नाही. आपलं गाडगीळ अलग, लकडावाला, तेंडुलकर आणि रंगराज. आता हे दोनच आहेत. कोणते? तेंडुलकर आणि रंगराज. डायरेक्ट उत्तर आहे ना. हे नव्हतं शिकवलं, हे नव्हतं शिकवलं. ओके. तरी पण याच्यामध्ये हेच स्टेटमेंट चुकीचं आहे. कोणतं? 17च्या ठिकाणी 18 आहे. काय तिथे? 18. बाकी हे बरोबर आहे. दोन्ही काय? हे नव्हतं शिकवलं आपण. ऍक्च्युली माझ्याकडे नोट्स होते पण मी तुम्हाला शिकवलं नव्हतं ते. 1977 ची आहे. 4 आहेत. किती आहेत इंडस्ट्रियल पॉलिसी? 4. 1948, 1956, 1977 आणि 1991 न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी. LPG धोरण कोणतं? LPG रिफॉर्म. LPG रिफॉर्म कोणत्या? तर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991. ते पण 26 जुलै. नव्हतं शिकवलं का हे आपण? कशावर क्वेश्चन विचारलेला आहे? पॉप्युलेशन शिकवत होतो तुम्हाला. मी राज्यसेवा शिकवत होतो. राज्यसेवेचा पण पेपर डिस्कस करत होतो. त्याच्यामध्ये पण क्वेश्चन होता हा. असं बघताय ना की काय कधीच शिकवलं नाही. तुम्ही जे माझ्याकडे बघताय ना सर, खरंच सिरियसली तुमच्या बोलण्यातून ना सर, सिरियसली का फेकताय नुसतं? नाही आठवत आहे? हा सूर्य आणि हा, आता हे करावंच लागेल ना. हा सूर्य आणि हा चंद्र. जयद्रथ. मी ते चंद्र म्हणत. इथून एक क्वेश्चन होता डायरेक्ट आपला ग्रुप बीचा. आता ही तर PDF बघितली असेल काहीतरी का स्वप्नामध्येच फक्त? चला ठीक आहे. या कुठे आहे? कुठली पॉलिसी आहे आपली? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. हे लोकसंख्या धोरण 1976. हा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधीचं आहे? 2000. स्थूल प्रजनन दर घटवणे. प्रजनन दर, टोटल फर्टिलिटी रेट कमी करायचा होता. काय करायचं होतं? कधीपर्यंत करायची लोकसंख्या स्थिर? बघा सेम 2045 लोकसंख्या काय करणे? स्थिर. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे. झाले 2. अजून म्हटलंय काय? स्त्री पुरुष खाली पण आहे. इथे बघा इमिजिएट टार्गेट्स आहेत. दिसतंय का तुम्हाला? प्रजनन दर कमी करणे. नाही दिसत आहे का? हा, काय कमी करणे? प्रजनन दर कमी करणे. अवेअरनेस वगैरे आहे. मॅटर्नल चाइल्ड हेल्थ वगैरे, सुरक्षित मातृत्व, पूर्ण लसीकरण, महिला साक्षरता आणि सक्षमीकरण. म्हणजेच काय? स्त्री पुरुष समान. आता हा मला थोडा डिबेटेबल वाटते क्वेश्चन का ते पण सांगतो तुम्हाला. याचं उत्तर काय येतो आयोग तर आपल्याला उद्या समजेल. उद्या नाही, परवा येईल आन्सर की. कधी येईल? गुरुवारी आन्सर की येईल. आता याच्यामध्ये हा ऑप्शन नाहीये. कोणता ऑप्शन नाहीये? ओके, कोणता ऑप्शन नाहीये? एक जस्ट मग ड जर ऑप्शन गेला, कोणता ऑप्शन गेला? समाविष्ट आहे म्हटलं तर हा गेला, हा गेला. मग राहिले काय तुमच्याकडे? अ, ब आणि अ, म्हणजे अ तर बरोबर असलं पाहिजे. पण ही आता ह्याच्यामध्ये हे मेन्शन दिसलं नाही आपल्याला. कशामध्ये? कुठलं? हे स्टेटमेंट मेन्शन दिसलेलं, पण हे स्टेटमेंट आहे कोणतं? त्यामुळे उत्तर याचं काय होऊ शकतं? अ, ब. हे वाटतं की असू शकतं, पण ते मेन्शन नाहीये. कशामध्ये? पॉलिसीमध्ये स्टेटमेंट नाहीये ते. त्यामुळे हे असू शकत नाही. तर आयोग बघू, एक तर क्वेश्चन रद्द होऊ शकतो, नंतर याचं उत्तर काय असू शकतं? मुलांनी जर हरकती घेतल्या ना तर मग तिला हे पण आहे बरोबर. ओके. तर आयोगाने जर हे उत्तर दिलं तर मुलांचं मार्क निगेटिव्ह मध्ये जातात ना.
काही मुलांनी जर हे केलं असेल तर मुलं काय म्हणतील हे पण आहे, पण हे डायरेक्टली नाही आहे. हे काय नाही आहे, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली सांगितलं सक्षमीकरण करणे. काय करणे? सक्षमीकरण करणे, एम्पॉवरमेंट करणे. हो, याचं उत्तर काय असू शकतं तुमचं फक्त अ आणि ब. सो हा क्वेश्चन. इथे म्हटलंय, हा पण नव्हता आपण शिकवला, थोडा आउट ऑफ बॉक्स आहे. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः आपण पब्लिक डेप्ट वगैरे बघतोय पब्लिक फायनान्समध्ये कोणते निकष आहेत असं म्हटलंय. विशिष्ट कालावधीत काय म्हटलंय आता अ ब अ क ब क अ ब क म्हणजे कोणते ते 2 असले पाहिजे, नाही वरीलपैकी 3 असले पाहिजे. आता इथे बघा, विशिष्ट कालावधीत कर्ज किती असावं? 0 असावं. हे स्टेटमेंट चुकीचं. असं काही मॅन्डेटरी नाहीये. आपल्याकडे आता कोट्याचं काय आहे, अब्जावधीचं आपल्याकडे काय भारतावर काय आहे, कर्ज आहे. तर 0 असलं पाहिजे असं काही नाही. सो जर तुमचा अ ऑप्शन गेला, कोणता ऑप्शन गेला? तुम्ही जर हे जर पकडलं असतं की 0 असतं काय मॅन्डेटरी असावी म्हटलंय, मॅन्डेटरी नाहीये. सो हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, उत्तर काय राहिलं तुमच्याकडे? तेच त्याचं उत्तर आहे. बाकी स्टेटमेंट वाचायची पण गरज नाही, नाही समजली तरी चालते. आयोगाचं हेच म्हणत मी एक स्टेटमेंट पकडा. काय पकडा? एक. आम्ही हे स्टेटमेंट दिलंय तुम्हाला. ओके, पण ते 1 तासात नाही समजत हो. इथे म्हटले अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश डॅश करिता असतात. बफर स्टॉक समजतं ना? बफर स्टॉक कशासाठी असतो? बफर म्हणजे काय हो? बफर तो होलसेल आहे, एकदम झाला तो. काय करायचं हे तर बरोबर वाटतं, किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी. मग तुमच्या ऑप्शन मध्ये अ पाहिजे. काय पाहिजे? अ. अन्नधान्य निर्यात करण्यासाठी बफर स्टॉकचा वापर होत नाही. बफर काय असतंय? थोडस बाजूला ठेवणे. काय काढून ठेवणे? बफर थोडस बाजूला काढून ठेवणे. जास्तच किमती झाल्यात याचा अर्थ डिमांड जास्त आहे, जास्त किंमत आहे ना मार्केटमध्ये. ओके, पुरवठा कमी होतोय, त्यावेळी त्यातलं बाजूला काढून द्यायचं. म्हणजे काय कमी करण्यासाठी? किमतीतील चढ उतार कमी करण्यासाठी. किंमत कमी झाली याचा अर्थ पुरवठा जास्त आहे. काय म्हणतोय मी? किंमत कमी झाली याचा पुरवठा काय आहे? जास्त आहे. किंमत जास्त झाली याचा अर्थ पुरवठा कमी आहे. मग हे ठरवण्यासाठी काय केला जातो? हा काय ठेवला जातो? बफर स्टॉक. कॉमन सेन्स. एवढं काय याच्यामध्ये काही पाठांतर केलंच पाहिजे असं काही नाही, वाचलंच पाहिजे असं काही. मग माझ्या ऑप्शन मध्ये काय पाहिजे? अ आणि अ तर पाहिजे ऑप्शन मध्ये. मग तुमची हे जातात ना निघून. काय निघून जातात? मग तुम्हाला हेच चेक करायचंय खुल्या बाजारातील विकण्यासाठी, खुल्या बाजारात विकण्यासाठी बफर स्टॉकचा वापर केला जातो. अ आणि ड किंवा ए याच्यामधलं उत्तर असं होतं. याचं उत्तर आय थिंक अ आणि काय आहे? ड आहे. हे आपण घेतलं होतं. नाबार्डची स्थापना डायरेक्ट घेतलं होतं बँकिंगमध्ये. नाबार्डची स्थापना कधी होते? 12 जुलै. 2 ऑप्शन दिलेत बघ इथे, 12 इथे 2 ऑक्टोबर नाही, काहीच नाही, 12 जुलै 1982. हे पण घेतलं होतं आपण. ओढून सांगू, शेड्यूल कास्ट हा, शेड्यूल बँक, शेड्यूल नॉन शेड्यूल बँक. हे शिकवलंय की नाही आपण? शेड्यूल 2 म्हणायचं आपण. काय म्हणायचं? शेड्यूल 2. ज्या बँका काय असतील, रजिस्टर असतील, त्यांना कोणत्या बँक म्हटल्या म्हणतात? शेड्यूल बँक म्हटल्या जातात. ओके, सो कोणता ऍक्ट येणार याच्यामधला? यांचा काही संबंध नाही. आरबीआय ऍक्ट. बघा सिमिलर आहे. आरबीआय ऍक्ट 1930, आरबीआय ऍक्ट सिमिलर. त्याचा अर्थ या दोघांमधलंच काय असावं? उत्तर असावं. पण आपल्याला ऍक्ट माहिती कधीचा आहे तो. त्याचं उत्तर काय आहे? 1934. हे पण आपण घेतलं होतं. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. आता हा आपण दुसरे घेत होते, इंडियातले टप्पे घेत होते. कुठले घेतले होते? पण हीच थेअरी आहे. कुठली आहे? थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. त्याचं हे आहे जन्मदरात लक्षणीय घट. त्याचं उत्तर काय आहे? ड आहे. हे आपण नव्हतं घेतलं. ओके, आता ह्याचं तुम्हाला हे दाखवतो. काय दाखवतो? ऍक्च्युली माझ्या पीडीएफ मध्ये होतं. कशामध्ये होतं ते? कोणता सिद्धांत? लोकसंख्या डेमोग्राफिक थिअरी. हा, तुम्हाला ही पीडीएफ भेटली होती का? नाही भेटली होती.
नोट्समध्ये आहे आपल्या. ओके, नोट्समध्ये होता हा पॉईंट, पण मी शिकवला नव्हता. पण मी एवढी अपेक्षा केली नव्हती की आयोग काय करेल याच्यावर. हा नोट्समध्ये आहे आपल्या. बघा, थिअरीज ऑफ, हे राज्यसेवेसाठी विचारतो. कुठे विचारतो? इथे एक थेरी आहे. पहिली कोणती आहे? माल्थुशियन थेरी. इथे बघा कोणती? डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी आहे. स्टेज 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 थर्ड आहे. स्टेज थर्ड, तिसरा टप्पा. याच्यामध्ये काय होतंय? बर्थ रेट डिक्लाइन. बर्थ रेट डिक्लाइन्स. पण मी शिकवलं. पण तुमच्याकडे पीडीएफ आली होती असेल, आय थिंक सो. ही पीडीएफ आली होती का जेव्हा मी पॉप्युलेशन चॅप्टर शिकवत होतो? नाही म्हणतात धडधडात. धडधडीत नाही बोलतात. ओके, ही माझी मिस्टेक आहे. काय आहे? डायरेक्ट क्वेश्चन आहे बघा इथे. स्टेज 3 ही पण थेरी महत्वाची. हाय बर्थ डेथ रेट्स. हाय बर्थ अँड हाय डेथ रेट्स. म्हणून काय आहे? लो ग्रोथ आहे. काय आहे? लो ग्रोथ. आणि कोणी असं विचारलं कुठं लिहून ठेवा. आता आलायच क्वेश्चन. तर आयुक माहिती ना, बद्रुद्दीन तय्यबजी ग्रुप बी ला पण विचारले आणि ग्रुप सी ला पण सेम, काही चेंज नाही. ही थेरी कोणी लिहून ठेवा. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, त्याला मराठीमध्ये म्हणतात लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लिहून ठेवा. नवीन ऍडमिशन आहे ना, डेमो लेक्चर आहे का? वॉरन थॉम्सन. म्हणजे ज्याला माहिती असेल त्याने हा क्वेश्चन काय केला असेल? सॉल्व. ओपन करू का? फुल ओपन करू? डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी. इंग्लिशचा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मराठीत लिहितो खाली. उच्च जन्मदर, उच्च मृत्यूदर. स्टेज 2 मध्ये काय होतोय? मृत्यूदर घसरतोय. आपल्याला हे महत्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन इथून विचारला होता. 4 4 8 चांगले. दिसत नाहीये का? फोर स्टेजेस. इथे लो बर्थ लो डेथ, लो बर्थ लो डेथ. इथे हाय बर्थ. मग लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. पहिल्यांदा काय आहे? हाय. नंतर काय डिक्लाइन होतोय तुमचा? डेथ रेट काय होतोय? डिक्लाइन होतोय. डिक्लाइन होतोय ना. नंतर काय डिक्लाइन होतोय? बर्थ रेट डिक्लाइन होतोय. आणि नंतर काय होतंय? लो, दोन्ही बोथ काय होत आहेत? डिक्लाइन. एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे. इथे बोथ काय होत आहेत? जर शिकवलं असतं तर बरं झालं असं. आपला क्वेश्चन निघाला असतं. कुठला? पण एरिया समजलेले आहेत आपल्याला आयोगाचे. कुठले आयोगाचे? एरिया क्वेश्चन काढण्याचे.
ओके. मार्क्सियन थिअरी सांगितले, कार्ल मार्क्सने. काय सांगितले? कार्ल मार्क्सने. एक माल्थिशियन आहे, ती माल्थसने सांगितले. फक्त हे लक्षात ठेवा कोणी सांगितलेली, ती कोण सांगितलेली आहे? वॉरन थॉमस. पॉप्युलेशनवर अजून कोण क्वेश्चन होता का दुसरा कोणता ग्रुप सी ला? हा एक तर होता, पॉप्युलेशनवरच होता हा क्वेश्चन. ठीक आहे, जस्ट मिनिट मला. सो हे बाकी आपले करंटचं आहे. काय आहे हे? कुठले क्वेश्चन आहेत? करंटचे. आपले इथपर्यंत होते. सो कुठून होतं आपल्या नोट्स एका नंतर बनवलेली? ओके, नंतर बनवलेली नाही. ओके, हे होतं आपल्या नोट्समध्ये, पण मी शिकवलं ती माझी मिस्टेक होती. घेतलं होतं आपण मोजत चाललं क्वेश्चन. ओके, बाकी पण नव्हते शिकवले ते आपण सोडून दे. हे शिकवलं होतं आपण, 2 क्वेश्चन झाले. हे शिकवलं होतं का? शिकवलं होतं नाबार्ड? हो तरी बोलावं, मला बरं वाटतं इकडे. हे नव्हतं शिकवलं पण सोडवण्यासारखं होतं. 3 क्वेश्चन झाले. हा पण नव्हता शिकवला आपण, पण होता म्हणजे जर लॉजिक लावलं असेल तर शिकवलं होतं. ओके, 4 क्वेश्चन डायरेक्ट शिकवलं होतं. कुठे शिकवलं होतं? डायरेक्ट 4 शिकवलं होतं आपण. नव्हता शिकवलं, हा नव्हता शिकवलं, हा शिकवलं होतं. 5 क्वेश्चन ॲज इट इज. ओके, हा डायरेक्ट क्वेश्चन 5 शिकवलं होतं. 6 क्वेश्चन आय थिंक सांगितलं असेल, पण झालं असेल तर ठीक आहे. ओके, 7 8 सांगितलं त्याच्यावर क्वेश्चन येईल. 9 10 हे तर माहितीच होतं तुम्हाला कधी आहे ती वगैरे. 2002 आहे. 2000 हां 7 3 नाही, हे चुकीचं आहे म्हणून ते चुकीचं. किती झाले? 10 11. कोणती पॉलिसी? मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी कशी ओळखायची आपण शिकवलं होतं. फिस्कल, मौद्री असं म्हटलं. मुद्रा 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 कोणाच्या हातात असते? RBI. 12 हा नव्हता शिकवला, पण आपल्या 11वी योजना शिकवली होती. कुठली शिकवली होती? त्याच्यामध्ये जाऊन शोधा. ओके, तो असे 12 क्वेश्चन की 13 क्वेश्चन कशामधून होते? आपल्या नोट्समधून होते. नोट्सच्या बाहेर नाही. मान्य करताय का? मिस करू? ठीक आहे. मी तरी पण मी म्हणत नाहीये की मी 100% देण्याचाच प्रयत्न केला होता. काय केलं होतं? रिव्हिजन मध्ये आपण 100% देण्याचा प्रयत्न करू. तो आता नेक्स्ट आहे. व्हॉट नेक्स्ट? थोडस ह्याच्यावर बोलूया आपण. कशावर? आता ह्याचा मी कट ऑफ थोडासा प्रेडिक्ट करेन की आता भरपूर दिवस झालेले आहेत. ज्यांचा स्कोर असेल त्यांनी मेन्सला सुरुवात करायला हरकत नाही. ग्रुप बीचा कट ऑफ ह्या दरम्यान असेल. किती दरम्यान असू शकतो? 52 55 पण जास्त बोलतोय मी. एक 53 55च्या दरम्यान. आणि ग्रुप सीचा पेपर सोपा होता. ग्रुप सीचा काय होता? पेपर सोपा होता. तो हा कट ऑफ मे बी याच्यावरती असू शकतो. काय असू शकतो? गेल्या वर्षी जागा 1600 होत्या. गेल्या वर्षी जागा किती होत्या? 1600. म्हणून कट ऑफ लागला होता किती? 48. ह्या वर्षी जागा आहेत फक्त किती? 900. 938 जागा आहेत. किती जागा आहेत? आणि एक्साईजच्या जर ऍड झाल्या तर अजून कट ऑफ थोडासा 2-3 मार्कांनी काय होऊ शकतो? खाली येऊ शकतो. पण मार्क चांगले आहेत मुलांची हवी. मुलांचे काय आहेत? आपले 13-14 क्वेश्चन आपण घेतलेले. फक्त आपलं रिव्हिजन चांगली पाहिजे. काय पाहिजे होते? आणि आपण 1 महिना काय करत होतो? फक्त रिव्हिजनच करत होतो. आणि तुम्ही आलात नाही ते तुमची चुकी. शेवटच्या लेक्चरला पण नव्हते. कोण?
ग्रुप बी झाल्यानंतर पण काही लोक आलेत ना तुम्ही. ओके, असं करत जाऊ नका. सो कट ऑफ लक्षात ठेवा, 55 प्लस 53 आणि 55 ह्या दरम्यान असेल. आता ठीक आहे, काय करायचं पुढची. आता पुढची तारीख आपली काय आहे, ज्यांचं फुल फोकस असणार आहे. तर आपल्या 3 तारखा आपल्यासाठी महत्वाच्या असल्या पाहिजे. किती? 31 मे, 14 जून आणि 12 जून. आय थिंक सो एवढे दिवस असतील. किती दिवस असतील याला? बरोबर किती दिवस आहेत? आज तारीख आहे 13. बरोबर 5 महिने. बरोबर फक्त 5 महिने म्हणेन मी. काय म्हणेन? फक्त 5 महिने नाही, फक्त 5 महिने. आणि इकडे घ्या 6 महिने. किती महिने? चांगली संधी आहे. परत ऑलरेडी आता असं म्हणतायत की एसटीआयच्या आणखी जागा किती होऊ शकतात? फिक्स झालेले आहेत. ओके, ह्या येणारच आहेत ह्या आठवड्यात किंवा जानेवारी संपता किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या तुमची काय येईल? कशाची ऍडव्हर्टाईज येईल? ओके, आणि बरोबर फेब्रुवारी संपता कशाची ऍडव्हर्टाईज येईल? ग्रुप सी ची ऍडव्हर्टाईज. सो काय करायचं आता याच्यावर बोलू आपण थोडासा. मी तुम्हाला आजच गॅरंटी देतो की तुम्ही कशाची टेन्शन घेऊ नका. एकच कशाचं टेन्शन घेऊ नका. एकच याचा अर्थ असं नाही की जाऊन सर बघतील काय बघायचंय ते, एकच आम्ही अभ्यासच करणार नाही असं नाही म्हणत आहे. ओके, पण आपण बऱ्यापैकी याचा आपण काय करूया, नोट्स स्टडी तर आपण करूच लेक्चरमध्ये. तुम्हाला त्याच्या काय भेटतील? प्रॉपर नोट्स, मागच्या वेळेपेक्षा अपडेटेड. कशा? मागे मी दिले होते, सुरुवात केली होती जस्ट इकॉनॉमी. ऍक्च्युली हा इकॉनॉमी नव्हता माझा. ओके, पण मला तो शिकवायचा होता आणि मी घेतला. आणि मला सर्वात आवडता विषय कोणता आहे? सर्वात आवडता विषय, माझा सर्वात आवडता विषय जॉग्राफी होता. पहिला काय होता? काही विचारा जॉग्राफीमध्ये. ओके, जेव्हा मी मेंटरशिप घेत होतो तेव्हा समजलं असेल तुम्हाला थोडंसं. जॉग्राफी, नंतर पॉलिटी, ओके, नंतर सायन्स, नंतर घेतलं होतं इको. म्हटलं सर्वच शिकूया आपण. सो आता सर्वात चांगला कोणता वाटतं मला? इको, बट नॉट 100%. ओके, नोट्स भेटतील प्लस आपल्या इथे काय होऊन जाईल जसे तुम्हाला आता दाखवलं. हा सूर्य आणि हा जयद्रथ. ओके, जयद्रथच ना. हा, पुढचे 5 महिन्यामध्ये आपण सिलेबस आपला कव्हर होईल. प्लस प्लॅनिंग काय करायचं आहे ते बघूया. किती महिन्यात आपल्याकडे लिहून ठेवा तुमच्या पद्धतीने. तुम्ही थोडं काय करा याच्यामध्ये प्लॅन. आणि ह्या पेपरचं, किती पेपरचं? जानेवारीचं. आणि पेपर दिले असतील मला माहिती नाही, नसेल दिले तर तुम्ही हे क्वेश्चन काय करा, सोडवून घ्या आणि याचं काय करून ठेवा व्यवस्थित अनालिसिस. विदाउट अनालिसिस ह्या एक्झामला जाऊ नका. जर एक्झामला गेला तर तुम्हाला सेम रिझल्ट परत भेटेल. सेम रिझल्ट, काही चेंज होणार नाही, काही तुम्ही इम्प्रूव्ह केलेलं नसेल. जर तुम्ही कोणत्या पेपरचं अनालिसिस केलं नाही, तुम्ही एक्झाम दिली असेल किंवा नसेल दिली, तुम्हाला अनालिसिस करायचंच आहे. मी तुम्हाला एवढं पण म्हटलं होतं की तुम्ही किती वाजता पेपर द्या? 12:30 ते 1, दीड एक तास तुम्ही इकडे बसा. जर एक्झामला गेला नसाल तर पेपर येतो आपला 12:30 पर्यंत. ओके, टेलिग्रामला वगैरे दिला असेल की नाही मला माहिती नाही, तुम्ही पण द्यायला पाहिजे होता. आता आन्सर सर्व माहिती पडलेत. आता 100चे 100 घ्याल मार्क. किती? 100 मार्क आले असते माझे जर गेली असती तर. कधी द्यायचा होता पेपर तुम्हाला? तो संडेलाच. किती वाजता? 12:30. आणि 1 तासात जे काही तुक्के मारायचे होते ते मारले असते तर बरं झालं असतं. का बरं झालं असतं? आपल्याला काय समजले असते? आपल्या मिस्टेक समजले. आणि हे समजणं महत्वाचं आहे. जर एखादी एक्झाम क्लिअर करण्याचे तर बरोबर काउंट करण्यापेक्षा, काय करण्यापेक्षा, बरोबर किती आहेत हे काउंट करण्यापेक्षा किती रॉंग झालेत ह्याचं मी काय करेन? अनालिसिस करेन. हा मंत्र लक्षात ठेवा येणाऱ्या पुढच्या एक्झामचं. किती पण टेस्ट घ्या, किती झालेत बरोबर काउंट करत बसू, किती रॉंग झाले त्याचं काय करा. आणि परत त्या मिस्टेक झाल्या नाही पाहिजेत आपल्याकडून, त्याच होतात आपल्याकडे. सो 5 महिन्यात किती महिने आहेत? आणि हा
5 महिन्याला जायच्या अगोदर हे 12 दिवस व्यवस्थित परत काय करा, 12-15 दिवस प्लॅनिंग करा काय तुमची करा परत प्लॅनिंग. फक्त 5 महिने फक्त असेच निघून जातील असेच. ओके, सो प्लॅनिंग काय करायचं आपल्याला बघा. आणि आपला पण इथे शिकवण्याचा हाच मोटिव्ह असणार आहे. आम्ही पण प्रयत्न करतोय की तुम्हाला ह्याच्यामध्ये आम्ही डिवाइड करून देणार आहोत. किती महिने? जॅन अँड फेब. राहिला तुमचे मार्च, सरांशी मी बोलून घेतलेलं आहे, एप्रिल आणि मे. जून सोडून द्या. ह्यामध्ये डिवाइड करा तुमचे किती महिने? 5 महिने. घरी अभ्यास करताना वगैरे इथे तुम्ही अभ्यास करायचा कशाचा? आजपासून प्रिलिम बंद. कुठल्या मोडमध्ये जायचं? मेन्स. तुम्ही प्रिलिम पास झाला असेल किंवा नसाल, तुम्ही आता प्रिलिम थांबवायची आणि कशावर जायचं परत? तुम्ही परत मेन्सवर जायचं. का सांगतोय? मेन्स का महत्वाचे असते? काय बंद करू का फॅन? लय आवाज येतो. कुठला आवाज असा येतोय? का मेन्स महत्वाचे बघा. हे 800 जागा आहेत. किती जागा आहेत? 800 गुणिले 16 केत तर 11,000 12,000 अराउंड एवढी काय होतील मुलं या वर्षी काय देतील? ह्या वर्षी काय देतील? मेन्स देतील. किती मुलं मेन्स देतील? 12,000 मुलं देणार आहेत मेन्स. आणि त्यातली फक्त सिलेक्ट किती होणार आहेत? 800. ओके, मग राहिलेली 11,200 किती? ज्याने ऑलरेडी काय दिलेली आहे? मेन्स. ते परत कधी येणार एक्झाम द्यायला? 14 जून. आणि ते आपल्या पुढे असतील. काय असतील? त्यांना फक्त प्रिलिम काढायचे. आणि हे काय जे 11,800 बाहेर पडतील हे थोड्या मार्काने काय झालेले असतील बाहेर. काही 2 मार्काने, काही 0.5, 20 मार्काने, 15 मार्काने अशी त्यांची काय राहिली असेल? मेन्स. मग त्यांना 20-25 मार्काचं फक्त काय करायचंय? इम्प्रूव्ह करायचं. आणि आम्हाला 200 मार्काचं. किती? आम्हाला 200. का? मेन्स मधला अजून आम्हाला एम पण माहिती. कुठला? मेन्स मधला एम पण माहिती नाही. तिकडे महारथी झालेले आहेत. किती जण? 11,800. ठीक आहे, त्यातले मी 2-3 हजार मनक्यांचं काय झालेलं असेल? एज बार झालं असेल. पण आहेत ना अजून 7-8 हजार जे परत प्रिलिम्स पास होणार, परत पुढे येणार मेन्सला. ठीक आहे, त्यातले 2-3 हजारांचं काय झाली नाही? प्रिलिम्स झाली नाही त्यावेळी. पण 5,000 तरी येतील. किती हजार येतील? आणि जागा असतील फक्त 600. 500-600 काय असेल परत? सो कॉम्पिटिशन कशी आहे? थोडीशी हाय आहे. फक्त आपल्या हातात आहे. सर्व गोष्टी काय आहेत? आपल्या हातात. ओके, मी बोलेन त्याच्यावर पण परत. सो आपल्याला ह्यानुसार जायचं आहे. सो पहिला मेन्स. तुम्ही ह्या महिन्यात काय करायचं? कुठल्या महिन्यात? जानेवारीचे. आता हा दिवस सोडून द्या. किती दिवस राहिले आहेत तुमच्याकडे? 15. आणि हे किती दिवस आहे तुमच्याकडे? सिरियसली घ्या थोडंसं. ओके, मी जे काय बोलतोय ओके, तुम्ही त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये काय करा? थोडं मॉडिफाय करा. 2 पेपर आहेत मेन्सला आपले. किती पेपर्स आहेत? पेपर 1, पेपर 2. आता सिलेबस तुम्हाला माहिती असेल पेपर 1चा काय आहे? माहिती आहे का? ज्या मार्गाला तुम्ही चालले त्या मार्गाची तुम्हाला काय असली पाहिजे? एवढीशी माहिती असली पाहिजे. की ते खडानखडा काय असली पाहिजे? माहिती असली पाहिजे. आमचा प्रॉब्लेम आहे. एएसओचा फुल फॉर्म काय सांगा पहिला सर? कशाचा फुल फॉर्म सांगा सर? ए कंबाईन बी मधून 4 पोस्ट भरले जातात. किती? 4. PSI, STI, ASO आणि SR. किती पोस्ट भरतात? 4 पोस्ट. PSIचं आम्हाला माहिती आहे. STIचं पण माहिती आहे. काहींना नाही नसतं माहिती. काय? ASO म्हणजे असिस्टंट सेक्शनल. काय? सेक्शनल ऑफिसर. कुठे काम करतो? मंत्रालय. कुठे काम करतो? मंत्रालय. किंवा MPSCच्या हेडक्वार्टरला. किंवा MPSCच्या हेडक्वार्टर कुठे आहे? विचारणार नाही क्वेश्चन. ओके, MPSC मुख्यालय कुठे आहे? पण माहितीसाठी. सो पेपर 1 मध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट आहेत. कोणते? मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. आपण लवकर त्यांची लेक्चर चालू करू. ओके, आणि 2 महिन्यात संपवण्याचा प्रयत्न करू. महत्वाचे चॅप्टर्स पहिले. फक्त पूर्ण मराठी ग्रामर नाही, कारण का आपले 2च महिने अभ्यास करायचे. कशाचा? मेन्स. परत शिफ्ट व्हायचं आपल्याला कुठे? प्रिलिम्स. मार्च, एप्रिल, मे आणि जून परत शिफ्ट व्हायचं आपण कुठे? आणि हाच आपलं चालणार आहे. आपल्या इथून आपला जो काय अजेंडा असेल क्लासचा
आता हे पुढचे 2 महिने, 1.5 महिना, किती महिना? 1.5. आपण कशाचा अभ्यास करूया? मेन्स. मराठीचे आपण पेपर्स घेऊया, टेस्ट पेपर्स, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरचे टेस्ट पेपर घेऊया आणि ह्या पेपरचे पण घेऊया. ओके, सो ह्या पद्धतीने मी सरांशी पण बोलून घेतो. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. किती क्वेश्चन विचारतो आयोग? 50 क्वेश्चन. किती मार्कासाठी? 100 मार्क्स. सेम किती क्वेश्चन? 50 क्वेश्चन. किती मार्क्स? एवढा तगडा अभ्यास असला पाहिजे ह्या पेपरचा. किती किती एवढा तगडा अभ्यास असला पाहिजे की आपले कमीत कमी म्हणतोय मी किती मार्क आले पाहिजेत? 200 मधून निगेटिव्ह करून, हो काय करून? निगेटिव्ह मार्किंग करून. किती स्कोर आला पाहिजे? हे का म्हणतोय? कारण का ओपनचा ह्या वर्षीचा कट ऑफ कितीचा आहे? 200. आणि हे सब्जेक्ट 2 सब्जेक्टचा अभ्यास करायचा. किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे? आणि ह्या पेपर 2 मध्ये झालं तर 7 सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो. किती सब्जेक्टचा? 7. ते इझी नसतं. इझी काय असतं? 2 पेपरचा अभ्यास करणं. आणि एकदम सोपं असतं हो मराठी ग्रामर. इंग्लिश ग्रामर काय असतं? इंग्लिश ग्रामर थोडंसं म्हणेन मी काय असेल जर तुमची कमांड नसेल इंग्लिश ग्रामरवर, पण मराठी ग्रामर सोपं. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणींचा अर्थ, वर्णमाला, ओके, नंतर प्रयोग ओळखा, समास ओळखा, संधी सोडवा. याचं इंग्लिश ट्रान्सलेट मागू नको. ओके, मराठीतच द्यायचा असतो पेपर. सर इंग्लिशमध्ये सांगा, मी सांगणार. ते मराठीतच लिहायचं असतो पेपर, बायलिंग्वल नसतं. ओके, सो पेपर 1 आपण पहिला करू, नंतर पेपर 2. पेपर 2 मध्ये फक्त 3 चॅप्टर घ्यायचे आपल्याला. किती चॅप्टर घ्यायचे? जे तुम्हाला काय प्रिलिमला अभ्यास करत नाही तुम्ही त्या चॅप्टरचा, त्या टॉपिकचा. ते टॉपिक्स कोणते आहेत बघा. पहिला आरटीआय ऍक्ट. कोणता ऍक्ट? जो कुठे मेन्शन असतो? पेपर 2 मध्ये. कोणता ऍक्ट? आरटीआय ऍक्ट 2005. 31 कलम आहेत. किती कलम आहेत? 31 कलम. फक्त 31 कलम आहेत. आरटीआय मधून आपण आरटीआय टाकतो. काय टाकतो? आरटीआय. मग किती हजाराचा फाईन बसेल जर त्यांनी माहिती दिली नाही आपल्याला? कमीत कमी किती आणि मॅक्झिमम कितीचा फाईन बसतो अधिकाऱ्याला? किती दिवसात माहिती दिली पाहिजे? इमर्जन्सी असेल तर किती तासात दिली पाहिजे? इमर्जन्सी पण असू शकते ना माहिती. तो हे सर्व मग कोणत्या अधिकारी स्थापना कोणत्या कलमांतर्गत झालेली आहे? ओके, ह्या सर्व कशामध्ये लिहून ठेवलेलं आहे? का आपलं रूल्स ऑफ लॉ, आपलं राज्य चालतं, आपला जो देश चालतो कशावर चालतो? रूल्स ऑफ लॉ. सो हा एक ऍक्ट आहे. पण दुसरा ऍक्ट आहे लोकसेवा अधिनियम. महाराष्ट्र लोकसेवा, खास आपल्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे लोकसेवा. मग कधी आला असेल हा ऍक्ट? हा ऍक्ट कधी पास झाला असेल? कोणी आणलेला आहे म्हटलं मी? फडणवीस. मी तुम्हाला ऑप्शन देतो. ओके, एक क्वेश्चन याच्यावर बनला तर हिंट दिली आहे. काय दिलेली आहे? कोणी आणलेला आहे? फडणवीस. तुमच्या समोर ऑप्शन आहे. तुमच्या समोर काय आहेत? ऑप्शन. हे 20 आहे. कधी? कसं काय हो? माहित होतं? माहित होतं? ओके, अजून 15लाच का? इकडे कुठे ऐकवण्यात आलं नव्हतं कोरोनामध्ये वगैरे. इथे उद्धव ठाकरे होते. इथे काय होते? 20ला कोण होते? त्यामुळे त्यांनी आणायचा काही संबंध नाही. इकडे कोण होते? एकनाथ शिंदे. आणि मी नाव कोणाचं घेतलेलं आहे? फडणवीस. आणि फडणवीस आलेले आहेत कुठे? कॉमन सेन्स. काय म्हणतो मी? सो हे तुम्हाला करायचं आहे. कशाचं? महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम. कधीचा आहे हा? 2015. आणखी एक चॅप्टर याच्यामध्ये करायचा असतो. तो म्हणतो तो कोणता आहे? GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. GIS. आपण उपग्रह पाठवतो ना आकाशामध्ये माहितीसाठी. त्या उपग्रहांचा काय करायचं होतं आपल्याला? अभ्यास करायचा. कोणता उपग्रह? आणि GPS. आणि काय? GPS. हा एक वेगळा चॅप्टर आहे. 3-4 मार्कासाठी विचारतो. किती मार्कासाठी? 3 ते 4 क्वेश्चन. इथे 5 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात? 5. इथे 3 ते 4 क्वेश्चन असतात. आणि एक चॅप्टर आपलं ऍड होतं याच्यामध्ये. कोणता? एन्व्हायरमेंट. जो आपण राज्यसेवेला अभ्यास करतो एन्व्हायरमेंटचा, पण कंबाईनला अभ्यास करत नाही प्रिलिम्सला. कशाचा? तो तुम्हाला कुठे करायचा असतो अभ्यास? पेपर 2. 2च पेपर्स आहेत मेन्सला. ह्याला 200 मार्क, ह्याला किती मार्क? 100 क्वेश्चन. सो येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, आरटीआय, GIS आणि एन्व्हायरमेंट. त्यातला मी हे प्रयत्न करून घेण्याचा. कोणता? आरटीआय ऍक्ट आणि
लोकसेवा अधिनियम घेण्याचा प्रयत्न करेल. एकाच लेक्चरमध्ये संपून जाईल. काही एवढे मोठे नाही आहेत, फक्त आपल्याला आर्टिकल्स महत्वाचे. काय महत्वाचे आहेत? आरटीआय. आणि कशा पद्धतीने आरटीआय टाकला जातो, कोण टाकू शकतो, कोण टाकू शकतो, कोणती माहिती दिली जाऊ शकते, कोणती माहिती दिली जाऊ शकत नाही. कंपल्सरी नाही सरकारवर, काही माहिती दिली जाऊ शकत नाही. ओके. नाही ते सांगाल अजमलला कुठे, अजमल कसबला कुठे काढलंय मला सांगा. आरटीआय टाकाल का खोदायला जायचे? यातला आरटीआय तुम्ही टाकू शकत ही माहिती नाही तुम्ही घेऊ शकत. सो काही असे विषय आहेत, सो लक्षात ठेवा. सो काय म्हणतो याच्यावर बोलू पहिला, कशावर बोलू आपण, काय घेणार आपण? जानेवारी आणि मराठी ग्रामर. कोणतं ग्रामर लिहून ठेवा चॅप्टर, की तुम्ही इथे शिकून होईल तर होईल. कोणते चॅप्टर तुम्ही हे करून घ्यायचेच. किती लक्षात ठेवा, 20-20 डिवाइड करा. तर किती दिवस आहेत बघा, हे 15 दिवस आणि तिकडचे 28 दिवस. किती दिवस होतात? 15, 28, 30, 43, 42. मग इकडे 21 दिवस. एक दिवसाचं महत्व आपल्याला असलं पाहिजे. इकडे पहिले 21 दिवस तुम्ही कुठलं ग्रामर करायचं? मराठी ग्रामर वाचायचं. काय वाचायचं तुम्ही? अजिबात शिफ्ट होऊ नका प्रिलिम्सकडे. ठेवा बाजूला ते इकॉनॉमी, जिओग्राफी, पॉलिटी, हे काय करा थोडंसं आता बाजूला ठेवा. आणि किती दिवस घ्या फक्त येणारे? 40 दिवस. तुम्ही काय सोबत ठेवायचं? मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. कारण का एकदा प्रिलिम्स निघाली की आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी ऑलरेडी कशाचा अभ्यास करून ठेवलेला आहे? मेन्सचा. एकदा दोनदा माझं काय झालेलं आहे? वाचून झालेलं आहे. तो टेन्शन येणार, कारण का ऑलरेडी म्हटलंय मी 12,000 मुलं, त्यातली किती मुलं पास आउट होणार? फक्त 800. राहिलेले 11,800 हे परत तुमच्या काय येऊ शकतात? सोबत असणार आहेत ऍज अ कॉम्पिटिशन म्हणून, ऍज अ कॉम्पिटिटर म्हणून. तो आपण पण तेवढं काय असलं पाहिजे, नाही ते आपले प्रिलिम्स व्हायचे आणि मेन्स मध्ये अडकायचो. परत 84चा फेरा, परत 84चा, परत वाट बघा कशाची? ऍडव्हर्टाईज येते काय येते का, परत एक्झाम गेली पुढे. सर्व चालतंय याच्यामध्ये. ओके. एमपीएससी माहिती आपली, एमपीएससी नावाजलेली परीक्षा एकदम वेळ घेते. काय घेते? परीक्षा एकदम वेळ घेते. ओके. अजिबात पुढे डिले करत नाही. मुलांच्या आयुष्यात अजिबात खेळत, बरोबर काय देते? सर्वच करून देते तुम्हाला एकदम. हा चला, मराठी ग्रामर पहिले म्हणजे इथून चालू करायचे तुम्ही उद्यापासून. उद्या तारीख असेल तुमची 14 ते पुढे. मी 21 दिवस म्हटलं तर 14 ते पुढे 21 दिवस किती तारखेपर्यंत होईल तुमचं? मे बी 5 फेब पर्यंत तुम्ही कशाचा अभ्यास करा? 5 ते 6 फेब पर्यंत कशाचा अभ्यास करा? फक्त मराठी ग्रामर. इथे आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. आपण फॅकल्टी बघतोय, अदरवाईज बघू. भेटेल आपल्याला 6 फेब पर्यंत कशाचं? आपण मराठी ग्रामर. नंतर 7 फेब ते बरोबर 28 फेब कशाचा अभ्यास करू आपण? तुम्ही करायचंय कशाचा? इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. सो चॅप्टर सांगतो काय करायचे. हे चॅप्टर तुम्ही ऍटलिस्ट पहिल्यांदा वाचून घ्यायचे. ओके. जो काय वेळ असेल. पुस्तकं सांगतो यांचा सोर्स सांगतो यांचा. कोणतं पुस्तक? मोरा वालंबे सर. कोणतं पुस्तक? मोरा वालंबे. पुस्तक घ्यायचं 300-350 रुपयाला भेटते. 3 पुस्तकं भेटतात. किती पुस्तकं भेटतात? 3. येलो बुक, रेड बुक आणि एक शब्दसंच त्यांचा काहीतरी आहे. संचय, प्रश्नसंचय. काय आहे? प्रश्नसंचय. अशी 3 पुस्तक मला 350-400 रुपयाला भेटून जाते मोरा वालंबे सरांचं. ऑनलाईन मागितलं तर 10 दिवस जातील, संपून जातील दिवस. दुकानात जा, कुठे जा, हा नाही ते मागवाल ऑनलाईन ॲमेझॉन. येईपर्यंत प्रिलिम्स यायची काय यायची? प्रिलिम्स. हां. मोरा वालंबे सरांचं पुस्तक आहे. आणि PYQ बघायचं असेल, काय बघायचं असेल तुम्हाला? अफोर्डेबल असेल तर घ्या. कोणतं पुस्तक? कोणतं? शिरवैरार. महेश पाटील सरांचं. कोणाचं? महेश पाटील सरांचं पुस्तक आहे. माहिती लावून ठेवा. हे पाहिजेच आपल्याकडे पुस्तक. हे बायबल आहे. ते काय आहे? कोणताही एमपीएससी करणारे विद्यार्थी असतो त्याच्याकडे ही 2 पुस्तकं असतात. कोणती? मोरा वालंबे आणि ही 2 पुस्तकं सोबत ठेवा. इंग्लिश ग्रामरसाठी व्होकॅब्युलरी महत्वाची. इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिश ग्रामर का कठीण असतं? ह्या शब्दांमुळे. कोणत्या शब्दामुळे? व्होकॅब्युलरी. ते क्वेश्चन टॅकल होत नाही, कारण का भरपूर सारे महासमुद्र आहे. तिथून एका शब्द काढतो आयोग आणि विचारतो याचा अर्थ काय. आणि आपलं इंग्लिश म्हणजे काय? लय भारी. ओके.
बी फॉर बॅट, सी फॉर सॉरी सी फॉर कॅट. सो व्होकॅब्युलरी असं काही वेगळं विचारलं तर नाही पोचता येत नाही आपल्याला. तिथे खूप सारे वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये, खूप सारे काय आहेत वर्ड्स आहेत. तिथून एखाद्याचा काय विचारेल, मिनिंग विचारेल. सो व्होकॅब्युलरीसाठी कोणतं पुस्तक वापरा? कायझेन. कोणतं? कायझेन. हे पण महेश पाटील सरांचं आहे. ते काय माझे मामा लागत नाही, मी काय हे करत नाहीये काय काय करत प्रमोशन करत नाही, पण आहे ते आहे. ओके, महेश पाटील सर. हा, आणि पुस्तक रूल्स, ग्रामर रूल्स साठी घ्यायचं पुस्तक आपलं कोणासाठी? बाळासाहेब शिंदे. त्या असावीत आपल्याकडे पुस्तकं सोबत. बाळासाहेब शिंदे. तो रिसोर्स समजलेला आहे तुम्हाला. आणि तेच पीवायक्यू जर सोडवायचे असतील, काय सोडवायचे असतील, हे कशासाठी पुस्तक सांगतोय मी तुम्हाला? व्होकॅब्युलरीसाठी. हे कशासाठी? रूल्स, ग्रामरचे रूल्स, चेंज द व्हॉइस कसं करायचं, ऍड क्वेश्चन टॅग कसं करायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट, ओके, टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, ए अँड द कसं वापरायचं वगैरे, हे सर्व रूल्स तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. ओके. आणि परत कोणतं पुस्तक घ्या? झिरो एरर. कोणतं? दोन्ही पुस्तके एकत्र भेटतात तुम्हाला जर मागवलीत तर. ओके, हे मागवले तरी चालेल, ऑनलाईन स्वस्त भेटतील, पण हे डायरेक्ट घ्या जाऊन. कुठे? पुस्तक डायरेक्ट घ्या. कारण का तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे की 8-8 दिवस आपण काय करू, वेट करू की पुस्तक येते. ठीक आहे, ब्लिंकिट नाही की 15 मिनिटात येईल. ब्लिंकिट 15 मिनिटात येते, इथे काय अमेझॉन आहे ते. सो हे 2 पुस्तकं मागवली तरी चालेल. हां, सो टॉपिक्स कोणते वाचायचे ते पण लिहून ठेवा. ॲटलिस्ट हे टॉपिक तुम्ही काय करायचे, येणाऱ्या दिवसामध्ये वाचायचे. पहिले 21 दिवस, नंतरचे 21 दिवस. पहिलं मराठी ग्रामरचे लिहून ठेवा टॉपिक्स. आपण इथे पेपर्स घ्यायला सुरुवातच करू. 1 महिना होऊ दे फक्त अभ्यास करून. तुम्हाला किती महिना होऊ दे? फक्त 1. फेबच्या 15 तारखेनंतर आपण पेपर घेऊया. कशाचे? मराठी ग्रामर आणि इंग्लिश. ते पण प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. 1 महिना भेटेल ना तुम्हाला अभ्यास करायला. आता मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर करून ठेवा. आणि 15 फेब नंतर तुम्ही काय लावू? 15 दिवस टेस्ट. ओके, म्हणजे फेबपर्यंत काय संपून जाईल तुमचा? कशाचा अभ्यास? मेन्स. मग परत आपण प्रिलिम शिफ्ट करू, कारण प्रिलिम पण महत्वाचे आहे सर्वात. चला लिहून ठेवा. कोणते शब्द सर्वात महत्वाचे? सर्वात महत्वाचे सरांचं ते पुस्तकच आहे, येलो बुक. काय त्याच्या बाहेर एकही शब्द जात नाही. त्याच्या बाहेर आतापर्यंत आयोगाने जेवढे काही क्वेश्चन विचारलेत ते मोरा वालपे सरांच्या काय आहेत? पुस्तकातूनच आहेत. कुठलाही क्वेश्चन शब्द घ्या, कुठलाही. म्हणजे आता हा एक शब्द लिहितो मी, आता तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा पटकन. कोणता शब्द? ख ग नाही, तो एकच शब्द आहे. ओके, खग. कोणता पक्ष? खग. कोणता शब्द? खग. त्याचा अर्थ काय होतो? पक्षी. खग म्हणजे काय? नाही ते गेला ख ग समानार्थी शब्द आहे ना. खूप सारे आहेत असे. जसं फॉर एक्झाम्पल गवत. आपल्याला माहिती असले व्हेरी गुड. माझ्याकडचे संपलेत. ओके, आठवत नाही येतो. हा, चल. समानार्थी शब्द. दुसरे काही काही तर अशा 10 शब्द आहेत. काय म्हणतो मी? सूर्याला 10 समानार्थी शब्द आहेत, चंद्राला 10 समानार्थी शब्द आहेत, नदीला 10 समानार्थी शब्द आहेत. त्यातलं एक उचलतो आयोग. ओके, आणि तुम्हाला देईल. सो माहिती असली थोडी वाचून ठेवायची, रोज वाचायची. सकाळपासून आज सुरुवात केली ना, उद्यापासून पुस्तक घेतलं तर 28 दिवस. 28 कधीपर्यंत वाचा? जसं रोज देवता तसं रोज काय वाचा? हे 50-50 100 मार्क. किती क्वेश्चन? 50 क्वेश्चन तुमचे कव्हर होऊ शकतात ते रोज वाचल्यानंतर. विरोधार्थी शब्द. कोणते शब्द? विरोधार्थी. विरोधार्थी कसं लिहू? येते. कोणता? विरोधार्थी शब्द. अजिबात मराठी इंग्लिश मध्ये सांगणार नाही मी. ओके, मराठी ग्रामर मराठीमध्येच. ओके, हा, शब्द मराठीमध्येच लक्षात ठेवायचे. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, अतिशय आयोगाचा आवडता काय? वाक्यप्रचार.
वाक्प्रचार. विचार, डोळे पांढरे होणे काय होणे? डोळे पांढरे होणे म्हणजे घाबरून जाणे. काय जाणे? घाबरून जाणे. सो असे पण विचारतो एक क्वेश्चन. खूप सारे वाक्प्रचार आहेत. आणि चौथा आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? आपलं आवडतं म्हणी. सॉरी, कुठले एक आहे ते? खूप सारे आहेत म्हणी. एवढी सांगताय? हा, असतील शेते तर काकेत कसा गावळा अडला हरी गाढवाचे धरे. काय म्हणजे अडला हरी गाढवाची पायधरी म्हणजे काय? हा, मूर्खाचे पण पाय धरावे लागतात काय? आणखी अति शहाणा त्याचं काय म्हणजे? हा, इडियम्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? इडियम्स. मराठीमध्येच काय? मराठीमध्ये. खूप सारे आपण ते मी तुम्हाला आणेन महत्वाची एक पीडीएफ आपण एक बनवू. ओके, एक तुम्हाला मी काय काय हा हा आहे. अजून एक आहे, वासरात लंगडी काय छान. छान आहेत म्हणे. ओके, असे विचारतो आहे तुम्हाला. मिनिंग आता कसं विचारायला लागलंय माहितीये का? एका बाजूला म्हणी दे, त्याची विरुद्धार्थी म्हण कुठली? त्याची विरुद्धार्थी म्हण तिकडे असते, जोड्या लावायच्या. काय लावायच्या? म्हणजे याचा अर्थ आयोगाचा काय असतोय की तुम्ही दोघांचे पण अर्थ माहिती असले पाहिजे. काय असले पाहिजे? दोन्ही बाजूला म्हणी आहेत, त्या दोन्ही म्हणीचं तुम्हाला काय असलं पाहिजे? एकच तास. किती तास? एकच तास 100 क्वेश्चन. एक तास 100 क्वेश्चन. हा, सो हे पहिलं महत्वाचं तुम्ही करायचं. येणारे किती दिवस? किती दिवस? 21 दिवस. रोज वाचलात तरी चालेल. ह्याला हार्डली किती मिनिटं लागू शकतात म्हणतोय बघा मी. किती? 15 मिनिटं. 15 मिनिटात हे वाचून होऊ शकतात सर्व. फक्त वाचायचं, पाठांतर करायचं नाही. कोणते विचारतील आपल्याला काय माहिती नाही. हे काय 5वी 6वीची काय एक्झाम नाही, हेच विचारतील. आपल्याला वाचायचे आणि ते क्लिक होतं कुठे? ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जे काय आपण वाचलेलं असतं. सो हे करून ठेवा. रोज वाचायचं. काय करायचं? ह्याला अजिबात मिस करायचं नाही. बाकी काही केलं नाही तरी चालेल. काय करून ठेवा? 21 दिवस एवढं करून ठेवा. इथून 20-25 क्वेश्चन निघतात. किथून? 20 ते 25. 5 क्वेश्चन कॉम्प्रेन्शनवर असतात. 5 क्वेश्चन कशावर असतात? उतारा दिलेला असतोय तुम्हाला, ते सोडवा. मग राहिलेले 15-20 क्वेश्चन हे तुमचे बाकीचे रूल्स, प्रयोग ओळखा, वाक्याचा प्रकार ओळखा, ह्याच्यावर असतात. ओके, संधी सोडवा. तर पुढचा महत्वाचा चॅप्टर आहे आपल्या ल की ल? वर्णमाला. बरोबर, वर्णमाला आहे ना. वर्णमाला आपली किती? बघा, मी तुम्हाला ह्याच मोडमध्ये ठेवायचं. मी सरांशी पण बोलणार. तुम्हाला ह्या 2 महिने कशावर मोडमध्ये ठेवायचं? तुम्हाला मेन्स. तसंही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मध्ये जर तलाठी एक्झाम पडली रे पडली, तलाठी एक्झाम माहिती ना द्यायची. कोणती एक्झाम? तलाठी. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जनरल नॉलेज जे आपण 7 सब्जेक्ट शिकतो ते, आणि मॅथ्स रिझनिंग. काय वेगळं आहे का? नाही. ओके, तसे आपल्याला तर मेन्सचाच अभ्यास करायचा 2 महिने. किती महिने? 2 महिने. तुमची एक्झाम निघो अगर मेन्सचा अभ्यास. वर्णमाला आपल्या 52 आहेत. किती आहेत? माहिती असलेच पाहिजे. पहिला ट घ्यायचा नाही. पहिलं ट, नंतर त, नंतर क, च, असं नाही. ते काय क्रम आहे? क, च, ट, त, अ, यश. काय ती सिरीज? पहिली सिरीज कशाची येते? क. क नंतर च, ट, त, प, य, र, ल, व, श. ओके, आणि बाकी बरोबर आहे. सो ही लक्षात ठेवा शब्द. काय लक्षात ठेवा? कचट, तप, यश. एकदम सोपं आहे. व वर्णमाला याच्यामध्ये काहीच कठीण नाही. क, ख, ग, घ. यातली जी पहिली सिरीज आहे ना, हे ह्याला कठोर वर्ण म्हणतात. याला काय म्हणतात? कठोर वर्ण. कठोर वाटत. क, ट, ग, ग, घ, घ, असं शिकवतात. ओके, ह्याला मृदू वर्ण म्हणतात. याला काय म्हणतात? मृदू. आणि ह्याला कोणते वर्ण म्हणतात? कठोर. असे म्हटले तर आय थिंक 14 येते. किती आहेत? हे याच्यामध्ये येत नाही. य, र, ल, व, श येत नाही. बघा, 1 2 3 4 4 4 4 14 असावेत. किती?
कठोर वर्ण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 8 16. बघू आपण ते. कठोर वर्ण म्हणतात त्यांना. सुरुवातीचे 2 काय असतात? कठोर, आणि शेवटचे काय असतात? मृदू वर्ण असतात. काही महावर्ण आहेत. काय आहेत? महाप्राण म्हणतात त्याला. काय म्हणतात? महाप्राण. ह चा उच्चार. महाप्राण ह ला म्हणतात. काय म्हणतात? ह. आणि अल्पप्राण क ख ह ह क क क ह येतो ना सायलेंट, क ख, सो त्याला अल्पवर्ण म्हणतात. काय? अल्पप्राण म्हणतात. खूप सारे आहेत आपल्याकडे. संयुक्त वर्ण पण आहेत. काय आहेत? श क्ष क्ष क क्ष असं मिळून आहेत. ज्ञ ही संयुक्त वर्ण आहेत. ही काय आहेत? एक काय आहे? स्वतंत्र वर्ण आहे. त्याचं नाव काय आहे? हा आपल्या भाषेतून आलेला मूळ भाषेतला नाही. हा मूळ कन्नड आहे. कुठला आहे हा? कन्नड नाही, सॉरी, तमिळचा आहे. कुठला आहे हा? हा कुठल्या भाषेतून घेतलाय आपण? तमिळ भाषेत. ल, त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात. काय म्हणतात? स्वतंत्र वर्ण म्हणतात. ओके. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर्कड. ओके. सो हे तुम्हाला वर्णमाला करायचीच आहे. 52 डिवाइड करता आले. नंतर याच्यामध्ये आणखी एक आयोगाचा आवडता क्वेश्चन असतो. कंठ्यवर्ण, दौत्य, ओष्ट असे कोणते शब्द ज्याचा आपल्याला म्हणतात 2 ओठांचा काय होतो? स्पर्श होतो. प प प प होतो ना स्पर्श. प ची सिरीज आहे बघा. प फ ब ओठांचा स्पर्श होतो. क बघा, क होणार नाही स्पर्श. क क. ओके. काही कंठोष्ट असतात, काही ओष्ट असतात, दंत तालव्य असतात. आपली तालूला लागते जीभ. उच्चार करताना काय लागते? ते कोणती सिरीज आहे तुम्हाला माहिती असली पाहिजे. सो हे डिवाइड केले जातात. कंठ्य, ओष्ठ्य, ओके, दंतोष्ट, कंठ तालव्य म्हणतात. हे डिवाइड करता आले पाहिजे 52 अक्षर. सो त्याच्यावरच क्वेश्चन आयोग विचारतो. मी तुम्हाला नंतर पीवायक्यू वगैरे दाखवेन. हा. सो वर्णमाला लक्षात ठेवा. नंतर अतिशय महत्वाचं तुम्हाला काय माहिती असले पाहिजे? काय होत आले पाहिजेत? प्रयोग. अजिबात लिहू नको एक्सपेरिमेंट. ओके. प्रयोग असले काय लिहि? प्रयोग. हा. प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि झाले. बॅटरी डाऊन. कर्तरी, कर्मणी, भावे आणि झाली. बॅटरी डाऊन. मिश्र, त्या संकर म्हणतात. काय म्हणतात? संकर असतो तो. कर्तु कर्म, कर्म भावे, कर्म कर्तु भावे. काही ठिकाणी तर 3 ऍड होतात. कर्तु कर्म भावे. छान आहे. मराठी ग्रामर खूप छान आहे. ओके. आपलीच भाषा आहे मराठी भाषा. नुसतं म्हणायला मराठी. मराठी नुसतं म्हणायला नको, माहिती असावं ग्रामर वगैरे आपल्याला थोडंसं. प्रयोग ओळखा. किती प्रकार आहेत प्रयोगाचे? एकदम सोपं. कर्त्याप्रमाणे बदलत असेल तर कर्तरी. तुमचं जर क्रियापद कशाप्रमाणे बदलत असेल? कर्त्याप्रमाणे, तर त्याला काय म्हणतात? एकदम सोपं उदाहरण. राम आंबा खातो असं स्टेटमेंट आहे. जर तुमचं क्रियापद कशाने बदलत असेल? कर्त्याप्रमाणे बदलत असेल. जर कर्ता बदलला तर तुमचं जर कर्म बदलत, सॉरी, क्रियापद बदलत असेल. सीमा म्हणतो. काय म्हणतो? का सीता म्हणू? सीता, सॉरी. सीता 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 आंबा खातो होईल का? कशा पद्धतीने बदललेला आहे? कर्त्याप्रमाणे बदललेला आहे. मग तो कोणता प्रयोग झाला? हा कर्तरी. कर्माप्रमाणे बदलत असेल तर कर्मणी, आणि दोघांप्रमाणे पण बदलत नसेल, ओके, तर भावे. प्रत्यय लागलेला असतो. काय लागलेला असतो? दोघांना पण प्रत्यय लागलेला असतो. ह्याला म्हणतात ना, लक्षात ठेवा, ह्याला म्हणतात कर्ता. ह्याला काय म्हणतात वाक्यामध्ये आपल्या? कर्ता. ह्याला काय म्हणतात? कर्म. आणि ह्याला काय म्हणतात? क्रिया. कर्ता जो क्रिया करतो, क्रिया ज्याच्यावर घडलेली आहे, आणि क्रिया कशी घडलेली आहे ती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आपल्या मराठी इंग्लिशमध्ये वेगळं असते. पहिलं सब्जेक्ट असतं, मध्ये वर्ब असतं, नंतर ऑब्जेक्ट असतं. इकडे उलट आहे. काय? पहिलं कर्ता, नंतर कर्म, नंतर क्रियापद. ठीक आहे. प्रयोग ओळखा झाले. आता सर्व उदाहरण घेत नाही, आपलं लेक्चर संपेल. ओके. ऑलरेडी अर्धा तासच बाकी. आपलं इंग्लिश पर्यंत पोहोचायचं. कुठे पोहोचायचं? इंग्लिश. हा. प्रयोग नंतर एक तुम्ही वाचून ठेवायचं. काय?
समास. काय वाचून ठेवा? समास चॅप्टर वाचून ठेवा. समासाचे पण किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? 4. समोर एवढं तर लिहून ठेवा. किती प्रकार पडतात? विचारलं समासाचे प्रयोग किती, म्हणजे प्रकार किती पडतात. खाली ऑप्शन असायचे 1 2 3 4. आणि आम्हाला ते पण माहिती नाही. ओके, कोणता पहिला आहे? अव्ययी भाव. कोणता भाव? पहिलं पद महत्वाचं असतं. काय पद महत्वाचं असतं? पहिलं भाव. आजन्म, यथावकाश, हे शब्द आहेत कशाचे? अव्ययी. दुसरं तत्पुरुष. कोणता? तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाचं असतं. कितवं पद महत्वाचं असतं? द्वंद्व. कोणता समास? द्वंद्व. दोन्ही पद महत्वाचे असतात. काय असतात? दोन्ही पद महत्वाचे असतात. ओके, नंतर बहुव्रीही. बहुव्रीही, व्रीही व बहुव्रीही, म्हणजे दोन्ही पद महत्वाची नसतात. तिसऱ्याच पदाचा काय होतो? जसं फॉर एक्झाम्पल, हा घेतो शब्द. कोणता शब्द घेतो मी? लंब प्लस उदर. लंब प्लस उदर, असं ज्याचं लांब उदर असणारा कोण? गणपती. ज्याचं काय आहे? पोट लांब आहे, मोठा आहे, असं उदर असणारा कोण? गण. तिसऱ्या पदाचा काय होतंय तुम्हाला? बोध होतो. त्याला कोणता समास म्हणतात? बहुव्रीही. लक्षात येते? अशा पद्धतीने. बाकी त्याचे उपप्रकार पण आहेत, पण उपप्रकार नंतर बघू. सध्या तरी किती प्रकार पडतात त्याचे? 4. अजून एक चॅप्टर याच्यामध्ये ऍड करून ठेवा. दोन चॅप्टर आहेत, 2 शब्द शक्ती आणि शब्द सिद्धी. तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे? शब्द सिद्धी. तुम्हाला माहिती असेल असे पण काही शब्द असतात. कसे शब्द असतात? तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृत मधून आलेले. कुठून आलेले? संस्कृत मधून आलेले. तद्भव म्हणजे संस्कृत मधून येऊन त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? बदल झाले. फॉर एक्झाम्पल, संस्कृत मध्ये घराला म्हणतात, संस्कृत मध्ये घराला काय म्हणतात? गृह. आणि आपण काय म्हणतो? घर. म्हणजे गृह काय झालं तुमचा? तत्सम शब्द. आणि घर काय झालं तुमचा? तद्भव शब्द. प्रत्येक, जसं फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो? हात. ओके, आणि संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? हस्त. किंवा त्याचे समानार्थी शब्द आहेत. पाणी. हा पाणी, तो पाणी नव्हे. ती दुसरी वेलांटी म्हणजे पाणी आपलं वॉटर. हे पाणी म्हणजे वॉटर, आणि हा पाणी म्हणजे हात. लक्षात. मराठी भाषा आपली काय आहे? छान आहे. असे शब्द विचारतात, त्याला काय म्हणतात? शब्द सिद्धी. तद्भव शब्द, तत्सम शब्द, आणखी काही शब्द असतात कसे? देशी, खास आपल्याच भाषेतून आलेले असतात. आणि कसे काही असतात? इतर भाषेतून आलेले. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो कोणता शब्द? बटाटा. ओके, हा कोणत्या भाषेतून आलाय माहितीये? कोणत्या? पोर्तुगीज. कोणत्या भाषेतून आलेला आहे? पोर्तुगीज. हा शब्द तुम्हाला माहिती असेल कोणता? तंबाखू हे आपलं पीक नाहीये. ओके, पोर्तुगीजांनी येऊन भारतात काय केलंय? ते लावलेलं आहे. तंबाखू पण शब्द कोणाचा आहे? तुम्हाला हा एक शब्द माहिती असेल, अडकित्ता. कन्नड भाषेतून आले. कुठल्या भाषेतून आलेला आहे तो? हे तुम्हाला ओळखायचं असतं. दिलेला शब्द कोणता शब्द आहे? तत्सम आहे, तद्भव आहे, देशी आहे का विदेशी आहे? कोणत्या भाषेतून आलेला आहे? ओके, तर त्याला म्हणतात शब्द सिद्धी. एवढं होऊ शकतं ना 21 दिवसामध्ये? याला काय जास्त आहे? तुम्हाला 15-15 मिनिटं वाजायची रोज फक्त. आणि पार्ट ऑफ असं 21 दिवसाला बनवून ठेवा. एक सवयच बनवा की रोज हे वाचल्याशिवाय मी झोपणार. तर काय सांगताय तुम्ही? असं होणारच नाही. हे वाचल्याशिवाय झोपायचं नाही.
जाऊ दे, नाही बोलत, पुढे चल. शब्दसिद्धी झालं. हां, शेवटचं एक लिहून ठेवा याच्यामध्ये, अलंकार. काय लिहून ठेवा? याच्यावर एक क्वेश्चन असतो आयोगाचा. कशावर? अलंकार. भाषेचे अलंकार आहेत आपल्या भाषेचे, काय आहेत? अलंकार. 9 प्रकार आहेत, 9 अलंकार आहेत. किती अलंकार आहेत आपल्या भाषेला? 9. यमक, माहिती ना, जेवढे काही आपले श्लोक असतात ते कसे असतात? यमक. तिथे यमक अलंकार. ओके. मना सज्जना भक्तिपंथेशी जावे, तरी श्रीहरी भावी जेतो स्वभावे. वे जावे वे यमक आहे तिथे. काय आहे? त्याला यमक अलंकार म्हणतात. काय म्हणतात? यमक. ओके. अजून खूप सारे आहेत आपल्याकडे. उत्प्रेषा पण आहे. काय आहे? उत्प्रेषा आहे. श्लेष आहे. कोणता? श्लेष. स्वभावनुक्ती आहे. व्याजुक्ती वगैरे आहे, ते पुढे आहेत. पण अलंकार किती आहेत? आणि शेवट, एकदम शेवट. ओके. विरामचिन्ह कशी वापरायची? काय? स्वल्पविराम कधी, पूर्णविराम कधी, अर्धविराम कधी, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह माहिती आहे ना? डबल. हा. सो हे सर्व तुम्हाला माहिती असलं. डॅश कधी वापरतात? डॅश असतो ना, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? मराठी हो, अवतरण चिन्ह म्हणतात याला. काय म्हणतात? अवतरण. आपल्याकडे अशी काय, हा काय झालं? अर्ध. कोणता? उद्गारवाचं. एकेरी अवतरण चिन्ह. अवतर, हे बरोबर. हा, हे दुहेरी. हे ते ह्यालाच काय म्हणतात आपल्याकडे? डॅशने. काय? चलो ठीक आहे, नंतर आठवलं तर सांगू आपण. स्वल्प नाही, स्वल्प आपलं हे झालं की स्वल्पविराम झालं. विसर्ग, तो आपला हा विसर्ग. हा विसर्ग आहे. हा, कोणता? संयोग. जोडण्याचं काम करतो. काय करतो माहिती ना? आपलं एखादं वाक्य इकडे वाक्य लिहिताना अर्ध राहिलं असेल तर आपण काय करतो निबंधामध्ये? असं नाही करत ना, असं जा. काय करतो? असं करतो. काय करतो की अर्ध कुठे लिहिलंय, म्हणजे एखादा शब्द तुम्ही जर चुकून हा असं राहिला असेल, तुम्ही काय करायचं? असं. आणि पुढे काय लिहायचं तुम्ही? हे लिहिण्याची पद्धत आहे. ही काय आहे? याला संयोग चिन्ह म्हणतात. संयोग म्हणजे जोडणे. संयोग म्हणजे काय? जोड. ही आपली विराम चिन्ह आहे. याला काय म्हणतात? सो यांचा यूज माहिती असला, एवढे तरी चॅप्टर करून ठेवा. बाकी चॅप्टर तुम्ही नंतर केला तरी चालेल. नाम, सर्वनाम, विशेषणाचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार. रस, काव्य रस वगैरे गरज नाही त्याची. ओके. पण काय महत्वाचे तुम्हाला? अलंकार. पण सध्या एवढे करून ठेवा. रस वगैरे आहेत ते ओळखता येतात. ओके. वीररस. ओके. हास्यरस. हे सर्व रस आहेत. ते रसांचे ते एवढे काय एवढे कठीण आहे, ते ओळखता येतात. त्याचा अभ्यास नंतर पण होईल तुमचा. प्रिलिम झाल्यानंतर करू शकता त्याचा अभ्यास, एवढं काही. पण हे अगोदर वाचून ठेवा. किती दिवस? शक्य हे रोज वाचायचं. फक्त ह्यांच्या नोट्स बनवून ठेवा. किती दिवसामध्ये? 21 दिवसामध्ये. ह्या चॅप्टरचं काय करून ठेवा, 2दा-3दा वाचून घ्या. पहिला 2दा-3दा काय करा? वाचून घ्या. नंतर नोट्स बनवा. नाही ते घ्याल पहिल्यापासूनच निबंध लिहायला. आहे प्रयोगाचे 4 प्रकार आहेत. फुल स्टॉप. कधी नोट्स बनवा? कधी? 2-3 रीडिंग होऊ द्या, व्यवस्थित समजू द्या. मग नंतर तुम्हाला समजेल कोणतं महत्वाचं आणि कोणतं महत्वाचं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही एखादे PYQ वगैरे बघून घ्यायचे. काय बघून घ्यायचे? आयडिया येईल काय नोट्समध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. मराठी, इंग्लिश ग्रामर. काय टॉपिक्स लिहून ठेवा इंग्लिश ग्रामरचे. सेम पहिलं तुम्ही काय वाचायचं? वोकॅब वाचायचं. काय वाचून घ्यायचं? डेली. हे मी काय सांगतोय तुम्हाला, डेली वाचता आलं पाहिजे. सिरियसली जर तुम्हाला पोस्ट हवी असेल, अदरवाईज आपला आहे 84चा फेरा 14 जूनला. तर पुढची एक्झाम कधी येईल?
असं नको व्हायला परत. 84च्या फेरीत अडकायचं. गेलेली आहे 4 जानेवारी. आता कुठे जातोय आपण? 14 जून. इथून पुढे विचारू नका पुढची कधी होईल. हे तेच फुल स्टॉप. कुठे फुल स्टॉप लावायचा आपण? तुमचा 0% जरी अभ्यास असेल, किती पर्सेंट, तरी तुम्हाला एवढे मंथ्स इनफ आहेत. किती मंथ्स? 5 मंथ्स पोस्ट काढायला. बाकी मेन्सला परत तुम्हाला 3 महिने काय भेटतील? वाढवून भेटतील. म्हणजे आज एक्झाम बघा झाले 4 जानेवारीला, ती पण डिले होत गेलेली आहे म्हणून. अदरवाईज आपली त्यांच्या मेन्स ज्या होणार आहेत ना, ती 17 मेला होणार आहे. मेन्स कधी होणार आहे? त्या एक्झामची मेन्स कधी होणार आहे? बीची. किती दिवस भेटतात बघा? 4 दिवस. 4 महिने. किती महिने? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. कंप्लीट 4 महिने भेटतात अभ्यास करायला. म्हणजे एवढा टाइम इनफ आहे. म्हणून कट ऑफ हाय लागतात. कट ऑफ काय लागतात? हाय. आणि पुढची जी आहे त्याची, ती 7 जूनला आहे. कधी आहे? ग्रुप सी ची कधीची आहे? बस लगेच. सो ठीक आहे. हा, वोकॅबलरी काय करायची तुम्ही? बेसिक चांगलं करून ठेवा इंग्लिशचं. काय मी तुम्हाला मराठीचे सांगितलं नाही, मग नाम सर्वनाम वगैरे करा, पण कशा सांगतोय? इंग्लिश. पार्ट्स ऑफ स्पीच. किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत? 8 आहेत. किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत? 8. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रेपोजिशन्स, ओके, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. ते अशी किती आहेत? लक्ष असलीच पाहिजे तुमच्या. त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्वाचं काय करा तुम्ही? वर्ब. सर्वात जास्त महत्वाचं वर्ब. ह्या झाल्यानंतर तुम्ही काय करायचा? अभ्यास करायचा कशाचा? आर्टिकल्स. ए अँड द कधी वापरायचं? ए अँड द. माहितीत ना स्वरांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ओव्हल्स म्हणतात ना, ओव्हल्स. आणि व्यंजनांना काय म्हणतात? कॉन्स्टनंट. कॉन्स्टंट. कॉन्सोनंट. काय? कॉन्सोनंट. ओके. हा, चला, ह्याला काय म्हणतात? ए अँड द कधी वापरायचं तुम्हाला हे समजलं पाहिजे. जर काय असेल ते स्वर असेल. काय असेल? स्वर. ॲन वापरायचं. काय वापरायचं? काय असेल? AEIOU असे जर असतील तर तुम्ही काय वापरता शब्द? फक्त उच्चार. महत्वाचं काय आहे? उच्चार. अँड ह्याच्या समोर पण लागतो. कशा समोर? हवर नाही ते काय? अवर आहे. काय आहे? अवर. अँड ह्याच्या समोर पण लागतो. कशा समोर? हॉनर करा. ऑनेस्टला लागतो. कशाला लागतो? आणि एक लक्षात ठेवायचं, नेहमी नाऊनच्या पुढेच लागतं. कुठे लागतं? आर्टिकल्स नेहमी कुठे लागतात? नाऊनच्या पुढे लागतात. आता हे काय? हे आर्टिकल्स, हे नाउन्स नाही आहेत का? सबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. काय म्हणतात? सबस्ट्रॅक्ट. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, आणि एक रिव्हर कॉमन नाउन. गंगा रिव्हर प्रॉपर नाउन. गंगा प्रॉपर. विशेष नाम म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? विशेष नाम. सामान्य नाम आणि सामान्य नाम म्हणजे नद्या. नद्यांमधली पण कोण? म्हटलं मी मुंबई काय झालं तुमचं? प्रॉपर नाउन. सिटी कॉमन. सिटी शहर. असं हे खूप सारे क्वेश्चन विचारतो. असं एकही पेपर नसेल की ज्याच्यावर क्वेश्चन कशावर नसेल तुमचा. कुठल्याही एक्झाम, सरळ सेवेला जा. सरळ सेवा एक्झाम खूप सारे निघतात आपल्याकडे. टायपिंग असेल तर ठरलेला असतो क्वेश्चन. पुढे चला. कितवा टॉपिक्स मी जास्त देणार नाही, पण जेवढे होतील तेवढे तरी देतोय. जे बेसिक आहे तुमचं. काय आहे? बेसिक. कशाचा अभ्यास करून ठेवा? 28 सप्टेंबर पर्यंत. टेन्स. मेन टाइप्स किती आहेत त्यांचे? मेन टाइप्स किती आहेत? 3 मेन टाइप्स. आणि सब टाइप्स त्यांचे उपप्रकार. किती प्रकार पडतात? 12. किती प्रकार पडतात? जस्ट एक एक्झाम्पल मी म्हणतोय. आता सिंपल कोणता शब्द? सिंपल टेन्स. सिंपल टेन्स याच्यामध्ये काय येतो? पास्ट. पहिला प्रेझेंट. नंतर येतो पास्ट आणि येतो फ्युचर.
ओके, कसं लक्षात ठेवायचं? तर यस प्लस V1 प्लस यस प्लस V2 प्लस यस प्लस विल और शाल प्लस बरोबर ना? काय बरोबर? वर्क कोण लिहिणार? व फर्स्ट फॉर्म. हे कशाचे रूल झाले? सिंपल टेन्स तिन्ही यांचे. तुमचं व फॉर्म कशामध्ये असते? इथे फक्त कशामध्ये आहे? सेकंड. कंटिन्युअस काय म्हणतोय? लक्षात ठेवायला एकदम सोपं. याच्यामध्ये काही कठीण माहिती पण असेल तुम्हाला. आता इथे मी प्रेझेंट लिहितो, पास्ट आणि म्हणजे असं म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर. तर एवढंच लक्षात ठेवायचं. इथे सब्जेक्ट असतोय तुमचा काय असेल? फक्त एम इज आर. काय हे एम इज आर काढायचं तुम्ही तिथे काय टाकायचं? वॉज वर. आणि हे टाकायचं, हे काढायचं तुम्ही इथे शाल बी विल बी. बाकी इकडे तुमचं काय कॉमन असेल? तुम्ही नोट्स बनवताना अशाच बनवायच्या. नोट्स बनवताना काय व्हायच्या? कशा बनवायच्या? सब्जेक्ट कॉमन ठेवायचा. काय ठेवायचा? सब्जेक्ट. मग सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस साठी काय जाणार तुम्ही? पास्ट कंटिन्युअस साठी काय जाणार? समजलं ना? आणि फ्युचर कंटिन्युअस साठी काय जाणार? शाल बी विल बी. कॉमन काय असेल तुमचं? आणि हेच कुठे जाताना? परफेक्ट मध्ये जाताना. कुठे जाताना? सब्जेक्ट तुमचा कॉमन आहे, फक्त बदल होतो तुमचा हॅव हॅज. इथे काय आहे? हॅव हॅज, हॅव किंवा हॅज. सब्जेक्ट तुमचा आय व्ही असेल. काय असेल? आय व्ही दे. काय असेल? आय व्ही आणि दे असेल तर तुम्ही काय वापरायचं? हॅव. अदरवाईज हॅज. ही शी इट असेल तर काय असेल? ही शी इट असेल तर हॅज. लक्षात. सो हॅव हॅज हे काढायचं, तिथे काय टाकायचं? हॅड. ओके, कट नका करू, ते राहू दे. पास्ट मध्ये काय वापरायचं तुम्ही? हॅड. एकच. आणि नंतर विल हॅव, शाल हॅव. विल हॅव एवढं सोपं आहे. विल हॅव, शाल. आणि इकडे तुमचं फक्त काय येणार? वीचा थर्ड. आता काही इरेग्युलर असतात वर्ब्स, काही इरेग्युलर समजतात ना? आता आपण वॉच, आता उच्चारसाठी वॉचड म्हणतो. काय म्हणतो मी? ऍक्च्युली वॉचड म्हणायचं नसतं, वॉच्ड. फक्त आपण शिकताना वॉचड करायचं. काय करायचं? वॉच्ड. डी लागला. काय लागला? ईडी. हे रेग्युलर फॉर्म आहे. पण गो, वेंट, गॉन त्याला इरेग्युलर फॉर्म म्हणतात. काय म्हणतात? इरेग्युलर फॉर्म्स ऑफ वर्ब्स. आणि ही माहिती असली पाहिजे आपल्याला. ही काय असली पाहिजे? बाय, बॉट, ओके, गिव्ह, गेव, गिवन. इरेग्युलर आहे. कसं आहे ते? इरेग्युलर. जेव्हा ईडी लागतो सेकंड फॉर्म मध्ये, तेव्हा थर्ड फॉर्मला पण काय लागतो? ईडीच लागतो. आता B4 पण पाहायला भेटतं. काय पाहायला भेटतं? सो लक्षात ठेवा. आणि परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस म्हणतात त्याला. काय म्हणतात? परफेक्ट कंटिन्युअस. सेम हॅव हॅज कोणता शब्द लावायचा तुम्ही? फक्त बीन. आणि इथे काय होणार? फक्त VING. इथे पण हॅड बीन. ओके. शाल हॅव, विल हॅव, बीन. कोणता शब्द ऍड करायचा तुम्ही? फक्त बीन. आणि काय ठेवायचं पुढे? कंटिन्युअस शब्द आहे ना? काय आहे? सो अशा पद्धतीने हे काय आहेत? टेन्सेस आहेत. काय आहेत? टेन्सेस. फक्त टेन्शन येऊ देऊ नका. ओके. करून ठेवा चांगलं व्यवस्थित. किती प्रकार आहेत उपप्रकाराचे? 12. प्रत्येकाचे 4. अजून थोडे ठेवा सोबत. पार्ट्स ऑफ स्पीच करा. थोडेसे रूल्स कशाचे? चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस माहिती आहे ना? प्रयोग. चेंज द व्हॉइस. ऍड अ क्वेश्चन टॅग. चेंज द, काय म्हणतो आपण त्याला? डिग्री. माहिती ना? कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. 3 प्रकार पडतात डिग्रीचे. किती प्रकार पडतात? पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह पहिले येते पॉझिटिव्ह, नंतर येते कंपॅरेटिव्ह, नंतर येते सुपरलेटिव्ह. माहिती ना? ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह,
सुपरलेटिव्ह ER लागतो. काय लागतो? ER. आणि आणि हे काय असतं? तो पार्ट ऑफ स्पीच मधला कशाचा प्रकार असतो? पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. प्रत्येक शब्दाला जात आहे. इंग्लिश मधल्या किंवा मराठी मधल्या प्रत्येक शब्दाला काय असते? जात. याला विशेषण म्हणतात. काय म्हणतात? आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? त्याला ऍडजेक्टिव्ह. ही इज अ ग्रेट पर्सन. ही इज अ ग्रेट. म्हणजे ग्रेट शब्द काय करतो? त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो. कसा आहे तो? ग्रेट आहे. तुम्ही लक्षात ठेवा, डिग्री होते ती कशाची होते? फक्त ऍडजेक्टिव्ह. आर्टिकल्स कोणासमोर लागतात? नाउन. कोणासमोर लागतात? नाउन्स. विशेषण. हे ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, EST लागतो. काय लागतो? डिग्री ओळखायची असते. सुपरलेटिव्ह कोणते आहे, पॉझिटिव्ह कोणते, वन ऑफ द शब्द वापरला जातो, व्हेरी फ्यू शब्द वापरला जातो सुपरलेटिव्ह करताना वगैरे, किंवा पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह. हा ठीक आहे. तो डिग्री हे रूल्स थोडेसे सोबत आणि एक लिहून ठेवायचे म्हणजे डायरेक्ट, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच. बाकी जिरंड वगैरे आहे ते आपण त्याची काही गरज नाही, तुम्ही नंतर करा ते. ओके, माहिती नाही जिरंड वगैरे वाचतो, पास्ट पार्टिसिपल वगैरे. ठीक आहे. सध्या एवढे करून ठेवा. काय करून ठेवा? सध्या जास्त. याचा सोर्स सांगितलं ना मी, कायझेन. काय लक्षात ठेवा? कायझेन. आणि PY. सर्वात जास्त तुम्ही फोकस ठेवा तो कशावर ठेवा? सर्व PYQ बघून घ्या येणाऱ्या 28 किती दिवसात? 42 दिवसामध्ये. काय बघून घ्या तुम्ही? सर्व PYQ बघून घ्या. हे झालं तुमचा पेपर 1. कशाचा अभ्यास? पेपर 1 मध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्ही काय काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं वाचा. एवढे एफर्ट्स असतील तुमचे. तुमचं आउटपुट म्हणेल मी एवढा निघेल तुमचा. कितीचा निघेल तुमचा आउटपुट? 42 दिवसामध्ये एवढा आउटपुट असेल. बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचे काय होतील? अटेम्प्ट होतील. फक्त प्रामाणिकपणे काय करा? अभ्यास करा. पेपर 2. पेपर 2 मध्ये आपण ह्या 2 महिन्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा? फक्त लिहून ठेवले आपण आउटलाईन त्याचं. काय? कोणता ऍक्ट? महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम. कितीचा आहे? 2000. ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट किती कलम आहेत? आय थिंक 30 कलम आहेत. आणि याच्यामध्ये किती आर्टिकल्स आहेत? 31. किती कलम आहेत? 30. एक सिस्टीम आहे GIS, ह्याचा अभ्यास करायचा आहे. आणि एन्व्हायरमेंट. बस एवढाच अभ्यास करायचा आहे पेपर 2. बाकी सेम जे तुम्हाला प्रिलिमला अभ्यास कराल तेच तुम्हाला कुठे असणार आहे? मेन्सला. पेपर 2 मध्ये फक्त एवढे चॅप्टर थोडे ऍडिशनल असतात. बाकी सेम जो प्रिलिमला अभ्यास करता तुम्ही. फक्त इथे मॅटर करतो तुमचा काय? मुलांचा स्कोअर कमी येतो ह्या पेपरमध्ये. कुठल्या पेपरमध्ये? पेपर 2 मध्ये कॉम्पन्सेट करतात मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. तिथे मॅक्झिमम मार्क घेतात. मग अशी म्हटलं ना 170 180 घेतातच मुलं. 170. काही तर आउट ऑफ पण घेतात. 190 195 पण मार्क घेणारे मुलं आहेत. का? इथे टाइम पुरत नाही, कारण का मॅथचे इथे क्वेश्चन वाढलेले असतात. किती? 22. आपल्याला 20 विचारतात प्रिलिम्सला. इथे किती विचारतात? 22. सॉरी. दोन्ही मॅथ्स रिझनिंग. 22 क्वेश्चन. मॅथ्स रिझनिंगचे बोलून किती क्वेश्चन? 22. त्यातले 10 क्वेश्चन मॅथ्सचे, 12 क्वेश्चन रिझनिंगचे. असे 22 क्वेश्चन विचारतात. 22. आणि पेपर किती तासाचा? 1 तास. सर्वात जास्त मॅटर करतात तुमचे हे क्वेश्चन. कोणते क्वेश्चन? मॅथ्स. हे जो मॅक्झिमम सोडवेल त्याचा अटेम्प्ट वाढलेला असतो. ओके, समजलेले आपल्या 2 महिन्यामध्ये काय करायचंय? जमलंच तर आपण इको थोडा बाजूला ठेवून मी ग्रामर घेईन तुमचं. काय घेईन? जमलं तर मराठी ग्रामर. कोणतं ग्रामर? मराठी ग्रामर. फक्त इन शॉर्ट जेवढे काय तुम्हाला चॅप्टर्स घेतले ना हे तुम्ही घरी करायचं. काय करायचं? याचा अभ्यास तुम्ही कुठे करायचा? हे इथं नाही शिकवायचं. ओके, तर ह्याचं सांगा, मग आम्ही सांगणार इकडून. हे आपल्याला इथे नाही करायचं. आपल्याला फक्त काय बघायचे आहेत? एवढे चॅप्टर झाले तरी आपल्याला खूप झाले. ओके, मराठी ग्रामर मध्ये एक बेसिक कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि हे 2 मी ऍक्ट्स घेईन. कोणते ऍक्ट्स घेईन? RTI आणि
तो टार्गेट असेल आपले हे टार्गेट्स. बाकी सरांना मी आपण इंग्लिश फॅकल्टी एक लावू इंग्लिश ग्रामरसाठी प्रयत्न करू आपण हे घेण्यास. ओके चला. भाषेचेच 50-50 क्वेश्चन. किती क्वेश्चन निघालात घरी? 846 झालेले आहेत. ओके पहिला पेपर मराठी ग्रामर इंग्लिश पहिला पेपर असतो मराठी. का हो घरात घरी का निघाल? चला म्हणजे इकडे पुढे चला असं आपल्या बोलायची पद्धत आहे. ओके राहिले 3 महिने तुमच्याकडे. कोणते? जस्ट एवढं बोलतो नाही आपण पुढे जाऊया म्हणजे घरी जाऊया नाही. एप्रिल मे 14 जून ते आपण रिझर्व ठेवू. 14 जून काय ठेवूया? 14 दिवस आहेत ना ते काय ठेवूया? कशासाठी? फक्त रिव्हिजनसाठी. 2 महिन्याचा प्लॅन भेटलेला आहे तुम्हाला. काय करायचं आहे ते राहिले आपल्याकडे 3. आता तुम्ही कोणत्या मोडमध्ये जायचं आहे? स्विच करायचं आपला मोड प्रिलिम मोडमध्ये जायचं. ओके मार्च 1 मार्च आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आता 6 महिन्यापूर्वी असं असेल तुमच्या 3 महिन्यापूर्वी अभ्यास केला ऑलरेडी 4 तारखेसाठी आणि 11 तारखेसाठी. एवढं जर मी विसरलेलं नसेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? रिकॅप करायचं. काय करायचंय? रिकॅप करायचे, रिकॉल करायचे. इम्पॉर्टंट चॅप्टर शोधायचे आहेत. कुठल्या महिन्यामध्ये? मार्च आणि एप्रिल. तेच टार्गेट करायचे. ते काय करायचे? फक्त जसं आपण इकॉनॉमीची रिव्हिजन करत होतो ना. महत्वाचे चॅप्टर काय करतो आपण? टार्गेट मॉनिटरी पॉलिसी, फिजिकल पॉलिसी. विचारला क्वेश्चन. महत्वाच्या कमिट्या विचारला क्वेश्चन. नाबार्ड. ओके रेपो रेट, OMO. ग्रुप बी ला विचारलं होतं बघा. नॅशनलायझेशन ऑफ बँक्स माहिती ना 1969 1980 घेतलं होतं आपण. परत 14 बँका नंतर 6 बँका सध्याच्या 12 बँका घेतलं होतं आपण. नीती आयोग. सो हेच टार्गेट आपल्या करायचे. चॅप्टर काय करायचे? हेच. कोणत्या महिन्यामध्ये? मार्च आणि ओके. सो इथे आपण ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही न्यू मटेरियल वाचायचं ते तुम्ही वाचून घ्या आणि जनरली फोकस करा कशावर? आपल्या रडवतं हे काय करतं एक्झाम मध्ये. ग्रुप सीचं करंट अफेअर सोपं होतं, थोडंसं डायरेक्ट होतं, सिम्प्लिफाईड मधून होतं. कुठून होतं? सिम्प्लिफाईड. पण ग्रुप बीचं म्हणतो ना करंट अफेअर थोडंसं कठीण होतं. न्यू मटेरियल तुम्हाला ज्या नोट्स वगैरे बनवायचे तिथे रेडी करून ठेवायचे. कुठल्या महिन्यामध्ये? मार्च आणि एप्रिल. नोट्स वगैरे ज्या काही बनवायचे राहिले असतील तुमच्या आता तुम्हाला जास्त एफर्ट्स लावायचे नाहीयेत. ओके जे ऑलरेडी लेक्चर केलेत इकॉनॉमीचे वगैरे तुम्हाला फक्त व्हॅल्यू ऍड करायचे. काय करायचे आहेत? व्हॅल्यू ऍड. आपल्याला अर्थसंकल्प येईल आता फेब्रुवारीमध्ये. कधी येईल? फेब. ते ऍड करायचे आपल्याला. त्यातले काही महत्वाचे पॉईंट्स, जीडीपीचा रेट काय आहे, ग्रोथ रेट वगैरे काय आहे ते ऍड करायचे आपल्याला. फक्त महत्वाची योजना असेल तर त्याच्यामध्ये. सो न्यू मटेरियल त्याचे तुम्ही काय बनवून ठेवा. असतील नोट्स त्याला अजून काय बनवा? क्रिस्पी बनवा. भाजायला नाही फ्राय कराल तर नोट्सला. क्रिस्पी बनवा म्हणजे शॉर्ट बनवा. काय बनवा? शॉर्ट. एका वर्ड्स मध्ये आणा. काय म्हणा? महत्वाची कलम आहेत. महत्वाची काय आहेत? कलम. म्हणजे एक शब्द जर एक आर्टिकल जरी म्हटलं तर एक शब्द असतो पाहिजे माझ्याकडे. एका आर्टिकल साठी माझ्याकडे किती शब्द असेल? एक शब्द असेल फक्त. ते एक शब्द म्हटलं की मला पूर्ण आर्टिकल काय असलं पाहिजे? समजलं पाहिजे. म्हणजे मला इथे शब्द मी एकच शब्द लिहीन. कोणता शब्द लिहीन? समानता. कोणता शब्द? समानता. मी असं म्हटलं. काय म्हटलं? कोणता आर्टिकल? 15. सो मला एकच शब्द आठवला पाहिजे. तो म्हणजे शब्द कोणता? भेदभाव. म्हणजे भेदभाव असं म्हणाय. डिस्क्रिमिनेशन. मी असं म्हटलं. संधी. काय शब्द म्हणायचा मी? क्रिस्पी करून ठेवा. काय करून ठेवा? तुम्ही आता बघितलं असेल किती आर्टिकल्सवर क्वेश्चन होते. ग्रुप बी ला पण आणि ग्रुप सी ला. 15 मधले 10 ते 9 क्वेश्चन कशावर होते? डायरेक्ट आर्टिकल्सवर. म्हणजे एवढं आर्टिकल्सचं काय आहे? महत्व आहे. आणि त्याचा उपयोग तुम्हाला पॉलिटीमध्ये पण होतो आणि इकॉनॉमी पण काही होतात. इकॉनॉमी रिलेटेड आपल्याकडे आर्टिकल्स आहेत. 112 बजेट, 108 धनविधे, जॉईंट सेटिंग, 110 धनविधेयक एक आहे. सो काय सांगतोय? क्रिस्पी बनव. कोणतंही आर्टिकल दिलं मी, कोणतंही आर्टिकल तुमच्या समोर असेल तर तुम्हाला काय असलं पाहिजे? त्याची माहिती असली पाहिजे. किती शब्दामध्ये?
माहिती ना आपलं कशा संदर्भात आहे, सेंटर पण कायदे म्हणू शकतो आणि स्टेट पण कायदे म्हणू शकतो. हे लक्ष समज एका शब्दावरून, कुठल्या शब्दावरून? 148 म्हटलं की मला आठवलं पाहिजे, फक्त काय आठवलं पाहिजे? काय? सो एक आर्टिकल एक वर्ड, हा एक वर्ड कधी लक्षात राहील? जेव्हा वाचून झालेला असेल. ओके, मी मी एक हे बनवले, काय बनवलेले आहे? ओके, प्रयत्न करेन मी एक महिन्यात देण्यात तुम्हाला. कशाचा? एक एक वर्ड लक्षात ठेवायचं. ठीक. क्रिस्पी नोट्स तुम्ही ह्या महिन्यात करायचा. मे मध्ये आपण काय करायचं आहे? काय? टेस्ट प्लस इथे नवीन मटेरियल आम्ही काय वाचणार नाही आहोत. म्हणजे आपला मे महिना पूर्ण कशासाठी असणार आहे? जशी आपण आता केली होती रिव्हिजन डिसेंबरमध्ये, कधी केली होती? कंप्लीट रिव्हिजन केली होती डिसेंबरमध्ये. तशी आपला मे महिना कशासाठी असणार आहे? फक्त अँड फक्त कशासाठी? रिव्हिजन टेस्ट. राहिलेले 14 दिवस सुद्धा आपण काय करणार आहोत? इथे टेस्ट देणार. इथे फक्त काय करणार आपण? रिव्हिजन करणार. एक पण टेस्ट द्यायची नाही शेवटच्या 14 दिवसामध्ये. काय टेस्ट द्यायचे? 100 द्या टेस्ट. कुठल्या महिन्यामध्ये? मे मध्ये. आणि मगाशी स्टेटमेंट म्हटल्याप्रमाणे किती काउंट आलेत, किती बरोबर आहेत काउंट करण्यापेक्षा, किती रॉंग झालेत हे काय करा? अनालिसिस करा. आणि ज्याचं अनालिसिस तगडं असेल त्याचं क्वेश्चन तो परत चुकत नाही. काय होत नाही? चुकत नाही. आपण अनालिसिस करत नाही म्हणून आपले क्वेश्चन काय होतात? परत चुकतात. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मिस्टेक जास्त, म्हणजे आपला कट ऑफ का क्लिअर होत नाही? हो, आपला कट ऑफ का क्लिअर होत नाही? त्याचं बेसिक म्हणजे म्हणतो सिंपल उत्तर काय, आपण काय जास्त करतो? मिस्टेक जास्त करतो. का? आम्ही मिस्टेक आपल्या सुधारल्या नव्हत्या. आम्ही आमच्या मिस्टेक सुधारल्या नाहीत म्हणून त्याच मिस्टेक आमच्या परत काय झाल्या? रिपीट झाल्या. म्हणून मी कट ऑफच्या काय जागा झालो? बाहेर झालो. लक्षात. आणखी काही गोष्टी म्हणेन 5 महिन्यात किंवा 6 महिन्यासाठी, कारण का आपल्याला येथपर्यंत सस्टेन करायचं. किती महिन्यापर्यंत सस्टेन करायचं आहे? 12 जुलै. कुठपर्यंत? इथपर्यंत एनर्जी ठेवायची थोडीशी आपली. आजपासून कधीपर्यंत? 12 जुलैसाठी. आपल्यासाठी हे एवढे मंथ्स, किती दिवस? 180 डेज अति महत्वाचे असते. हे दिवस फक्त मी कशासाठी ठेवेन? फक्त माझ्यासाठी असते. इथे कोणाचं लग्न असो, कोणाचा बर्थडे असो, काही असेल, माझ्यासाठी महत्वाचं असणार. एकदा ठेस लागलेली आहे 4 जानेवारी 11 जानेवारी. ओके, इथून काहीतरी शिकून घ्या की मला हे करायचं नाही. लक्षात द्या, नुसतं एक्झामला म्हणजे ना एक्झाम दिली म्हणजे झालं नाही. महत्वाचं आहे तुमचं काय? माइंड. हा गेम कशाचा आहे? तुमचा कम्प्लीट माइंड गेम आहे. आपण जी तयारी करतो ती फक्त किती तासासाठी करतोय? किती तासासाठी? 1 तास डिसाईड करणार तुमची लाईफ. तुम्ही झिरो आहात की परत काय होणार आहात? हिरो होणार आहात. काय होणार आहात? 0 to हिरो. हे ठरवण्याचं काम कोण करतो? आपलं फक्त एक तास. म्हणजे आपण जे काही 6 महिने मेहनत करणार आहोत ते एका तासासाठी. मग ह्या एका तासासाठी तुमचं काय असलं पाहिजे? तुम्ही माइंड. तुमच्या सोबत काय असणार आहे? तुमचं माइंड. आणि ते माइंड तुमचं कसं असलं पाहिजे? प्रिपेअर्ड असलं पाहिजे. कशासाठी? अवघड क्वेश्चन टॅकल करण्यासाठी. कशासाठी? अवघड क्वेश्चन मध्ये एलिमिनेशन करण्यासाठी. पॅनिक नाही झालं पाहिजे तुमचं माइंड. काय नाही झालं पाहिजे? पॅनिक. स्टेटमेंट बघितली की घाबरतंय. ओके, निगेटिव्ह क्वेश्चन म्हणतात थोडंसं वाचलेलं नाही, क्वेश्चन वाचलेच नाही कधी. आता मागाशी क्वेश्चन दाखवलं जनधन योजना. क्वेश्चन वाचताना कसा वाटतो? तो मोठा, पण त्या क्वेश्चन मध्ये काहीच काय नाहीये. म्हटलं मग काय शोधायचं होतं? निगेटिव्ह. काय शोधायचं होतं? हेच असतं. घाबरले की संपतंय. का? आपला पेपर होतो किती वाजता चालू? 11. जीएस संपेपर्यंत आपले एवढे झालेले असतात. किती वाजलेले असतात? 11:15 झालेले असतात. जनरली होतात. ओके, राहिलेले असतात आपल्याकडे किती मिनिटं. पण जेव्हा असं होतं ना, हे क्रॉस होतं. किती क्रॉस होतात? 11:30. तसा प्रेशर वाढायला लागतो. हे सर्वांचंच होतं, लक्षात घ्या. आपलंच नाही, सर्वांचं. आणि तिथं जो टिकून राहतो तो काय करतो? प्रिलिम पास होतो.
11:30 पर्यंत सर्वांची गाडी चांगली चाललेली असते. ओके, 11:30 झाल्यानंतर जसा हा काटा फिरायला लागतो वर, ओके, तसा प्रेशर वाढत जातो. मग आपण मिस्टेक्स वाढतात आपल्या. काय होतात? मिस्टेक. सोप्या सोप्या ब्लंडर आपल्याला दिसत नाहीत. काय दिसत नाही आपल्याला? आयोगाचे ब्लंडर दिसत नाहीत. का? सर्वच चाललेलं आहे माइंडमध्ये, की आपलं OMR पण भरायचं आहे, मॅथ्सकडे पण पोहोचायचंय. म्हणून त्याच्यासाठी काय महत्वाचे आहे तर प्रॅक्टिस. ह्या ऐकता तुम्ही राज्यसेवेसाठी एक पण पेपर देऊ नका, चालेल. कशासाठी? पण ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुम्हाला जेवढे द्याल तेवढे कमी असतील. का? प्रॅक्टिस. एका तासाची प्रॅक्टिस. अभ्यास सर्वजण करतात. ओके, फक्त एका तासात तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? मॅनेज करता आलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या 6 महिन्यामध्ये थोडंसं मी म्हणेन ह्या गोष्टींवर पण फोकस ठेवा. अभ्यास तर आपण करणारच आहोत. कशावर फोकस ठेवा? आजच लिहून ठेवा माझे डिस्ट्रॅक्शन्स काय आहेत. आजच लिहून ठेवा की मला कोणत्या गोष्टी काय करतात? डिस्ट्रॅक्ट करतात. म्हणजे हे 6 महिने तुमचं माइंड असं चाललं पाहिजे. कसं चाललं पाहिजे? 7. तुम्ही कशाचा विचार केला पाहिजे? तुमच्या गोल आलं पाहिजे. आमचं कधीतरी चुकून येतो. ओके, मला MPSC करायची, चुकून मी काय करतोय? आठवलं तर असं नको. 24/7 किती महिने बघतो? 6 महिने फक्त चालू द्या तुमचं माइंड. एवढं कुठेही जा तुम्ही, कार्यक्रमाला गेलात वगैरे, चुकून जायचं नव्हतं पण गेलात, काढा नोट्स, वाचत राहा. उगाच नाचण्यापेक्षा तिथे एअरफोन बनवा. एअरफोन मध्ये ऑडिओ लेक्चर्स बनवा तुमचे स्वतःचे. काय बनवा? ऑडिओ कलम वाचून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये. ऑडिओ रेकॉर्ड करा. गाणी ऐकण्यात ते रडण्यापेक्षा ट्रेनमधून उगाच आपलं रडत असते. ते पण ऐकतो सॅड गाणं. कोणते? सॅड सॉंग्स. झाला मूड चेंज. मी इथं पण आल्यावर रडतोय असं. आता काय असं आतलं काय करू नका. ओके, सो काय करा? पहिल्यांदा तुमची काय करा? डिस्ट्रॅक्शन्स कट करा. किती महिने? 6 महिने डिस्ट्रॅक्शन्स कट करा. जेवढे काय त्यातलं सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपला काय आहे तो